जर पाहिलं तर स्वराज परब तर दुसऱ्या बाजूला विशारद पगारे असे आयकॉन प्लेयर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर जाऊया मैदानाच्या दिशेने. ऑनफिल्ड पंच म्हणून कामगिरी पाहतात या सामन्यासाठी सूर्यकांत आढाव सर आणि त्यांच्या समवेत मात्र नासिरजी शेख. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत सुबोधजी घडसे. तिन्ही पंच अतिशय तटस्थ आणि अगदी आपण जर पाहिलं तर कडक शिस्तीच्या पंचांची भूमिका बजावताना आपल्याला या स्पर्धेमध्ये बघायला मिळतील. आलेल्या तमाम मान्यवरांचं, उपस्थित सर्व संघमालक, सर्व खेळाडू आणि उपस्थित सर्व क्रिकेटप्रेमी, क्रिकेट रसिक माईबाप जनतेचं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक SVPL 2026 मध्ये हार्दिक स्वागत. मॅचचा पहिला चेंडू लाऊड अपील केली जाते. अपील मात्र पंचांनी फेटाळून लावलेली दिसते. विशारद पगारे डावकुरे हाताचा फलंदाज विरुद्ध डावकुरे हाताचा गोलंदाज असा सामना. सामन्याला जरी सुरुवात या निर्धाव चेंडू सोबत. अचूक लाईन आणि लेन्स सोबत हाताळलेला पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय तो रोहनच्या माध्यमातून. लोअर फुल टॉस बॉल या वेळेला कव्हर ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. तिथे मात्र एक्स्ट्रा कव्हरला वंश आहेत आणि थोडंसं मिसफिल्ड तिकडे झालेलं आपण पाहतोय. परिणामी मात्र 2 धावा तिथे घेतल्या जातील. वैयक्तिक आणि सांघिक धावांचं खातं या बॉलवरती उघडलं जात आहे. अतिशय सुसज्ज आणि नेटकं असं आयोजन आपण पाहताय आणि खऱ्या अर्थाने मात्र भगवामय वातावरण आज या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषकाचं आपण बघत आहात. काळा चौकीच्या ऐतिहासिक अशा शहीद भगतसिंग क्रीडांगणावरती रंगत असलेली तुम्हा आम्हा सर्वांची आवडती स्पर्धा. यावेळेला मात्र पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह पाहायला मिळेल. मिडॉन कडून मात्र थोडंसं मिसफिल्ड आणि तदनंतर मात्र बॉल अलॉंग विथ द कार्पेट निघून जातोय. लॉंग ऑन सीमा पार. रन मिळतील 4. येतोय हा खणखणीत SVPL चौकार. tenniscricket.in वरती सुद्धा आपण या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. सध्या मात्र उन्हाळ्याचे दिवस आहेत, गरमीचे दिवस आहेत, त्यामुळे प्रेक्षक सकाळच्या सत्रामध्ये मात्र थोडीशी गर्दी कमी करतायत. पण पहिला दिवस आपण जर पाहिलं तर प्रेक्षकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद गुढीपाडव्याच्या दिवशी अगदी हिंदू नववर्षानिमित्त सुरू झालेल्या स्पर्धेला मिळालाय. या वेळेला मात्र बॅटची आतली कडा घेतोय डीप स्क्वेअर लेगला. पुन्हा एकदा मात्र या भगव्या पडद्यावरती बॉल जाऊन आदळेल. आणखीन एक चौकार विशारद पगारेच्या बॅटमधून येत असताना. एकंदरीत राजनजी साळी यांच्या संघानं म्हणजेच अर्णव मराठा या संघानं आज पहिल्या सामन्यामध्ये एक मोठा विजय निश्चित केलाय. एक भलं मोठं टार्गेट तिकडे सेट केलं गेलं आणि ते चेस करत असताना पाठलागही तितक्याच ताकदीनं केला गेला होता. तब्बल 129 धावा, 18 धावाने मात्र पराभव पत्करावा लागला होता तो सियासरा या संघाला. दरम्यान खोलात टाकलेला बॉल या वेळेला मिडॉनला. हो विशारद पगारेची विकेट रोहन औटीच्या खात्यामध्ये. सेलिब्रेशन होत आहे मैदानाच्या आतमध्ये या मोठ्या विकेटचं. आनंद आनंद आणि आनंद पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. बेस्ट बॉईज संघाकडून मात्र या ठिकाणी उत्साहाचं वातावरण मैदानामध्ये निर्माण होत आहे. चांगला झेल तिकडे टिपला गेलाय आणि मोठा मासा गळाला लागलाय. विशारद पगारे तंबूच्या आश्रयाला जाईल. श्रीजय 11 लालबाग टीमला मोठा धक्का. ज्या खेळाडूकडून मोठ्या अपेक्षा होत्या तोच खेळाडू मात्र या ठिकाणी आज गोलंदाज रोहनच्या जाळ्यामध्ये सापडलाय. बडी मछली जाल में फसी. 10 धावांवरती हा पहिला हादरा लागतोय श्रीजय 11 लालबाग टीमला. बॅटिंगसाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये स्वतः संघमालक, संघनायक, सर्वे सर्वा, होल अँड सोल मिस्टर विक्रांत जाधव. एका बाजूला स्वराज परब, राज विचारे, मितेश दलाल, वेदस्तू राणे, रोहन उल्हास औटे, वंश लोहाट, निखिल रावराणे, यतीन चव्हाण, आदित्य गायकवाड, दर्शन शुक्ला, सौरभ पांचाळ, अथर्व भंडारे, अजिंक्य खानविलकर आणि सूरज अग्रे असे मात्र आपण जर पाहिलं तर खेळाडू बघायला मिळतील बेस्ट बॉईज या संघाच्या माध्यमातून. तर दुसऱ्या बाजूने श्रीजय 11 लालबाग विक्रांत जाधव इन ऍक्शन मैदानाच्या आतमध्ये. कॅप्टन 1 डाऊन बॅटरच्या भूमिकेत रोहनच्या दुसऱ्या बॉलसाठी. विकेट नंतर मात्र आपण जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी याही वेळेला रोहनकडून आणि या ओव्हरचा खेळ मात्र या ठिकाणी अतिशय जबरदस्त राहिला. शेवटचं षटक आपण संपेपर्यंत या ठिकाणी काही सांगू शकत नाही की सध्या पहिल्या डावामध्ये किती धावा बनतील, कारण विशारद पगारे सारख्या एका मोठ्या फलंदाजाची विकेट पहिल्या ओव्हरमध्ये आली आहे. 10 धावा, 1 गडी बाद. श्रीजय 11 लालबाग. चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी केलं गेलं. खऱ्या अर्थाने मात्र जसं प्रथमेश पवारने अगदी डे 1 मध्ये सांगितलं की या मैदानावरती विकेट महत्वाचे नाहीये तर या मैदानावरती डॉट बॉल खूप महत्वाचे आहेत. पहिला चेंडू निर्धाव आहे, दुसरा चेंडू दुहेरी धाव, त्यानंतर मात्र 2 चौकार, 5व्या बॉलवर विकेट आणि शेवटचाही चेंडू निर्धावरित्या. म्हणजे अगदी सुरुवात निर्धाव चेंडूने केली आणि समाप्ती सुद्धा रोहन औटीनं मात्र निर्धाव चेंडू सोबत केली आहे. पहिल्या षटकाखेरीज 10 धावा, 1 गडी बाद. श्रीजय 11 लालबाग संघ. बॉलिंग मार्क वरती आपण जर पाहिलं तर परळचा डॉन आता मैदानाच्या आतमध्ये. एक अनुभवी आणि एक अचूक लाईन आणि लेंथ वाला गोलंदाज या ठिकाणी पाचारण केला जातोय. मितेश दलाल उर्फ डॉन
छोटासाई परळ या संघाकडून मात्र कित्येक वर्ष त्यांना आपण खेळताना पाहिलं आणि आज सध्या आपण जर पाहिलं तर आपल्या SVPL या संघाच्या माध्यमातून मात्र जर पाहिलं तर त्याला गोलंदाजी करण्याची संधी मिळते ती बेस्ट बॉईज कडून. BST क्वार्टर्स परळ विभागातील हा संघ आहे आणि खऱ्या अर्थाने बेस्ट नाव आहे त्यांच्या टीमचं, तर बेस्ट करावं लागेल आज. आणि जर आज जिंकले तर मग या दोन्ही संघांमध्ये जो कोणी जिंकणार तो पुढील फेरीसाठी क्वालिफाय करणार, अर्थात सुपर 6. पहिला बॉल यावेळेला ओव्हर दी कव्हर्स, पण यावेळेला नशिबाची साथ गौरांगला मिळत नाहीये. अगदी रनिंग ट्रॅकला लागून बॉल थांबला मैदानामध्ये आणि एका धाब्यावरती मात्र समाधान. स्ट्राईक रोटेट होते. अखंड हिंदुस्थानचे एकमेव हिंदू हृदय सम्राट आदरणीय वंदनीय पूजनीय सन्माननीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या स्मृतीला अभिवादन करून मात्र आज या स्पर्धेचं आयोजन पार पडत असताना आज दुसऱ्या दिवसाला सुरुवात झालेली आपण सकाळच्या सत्रापासून पाहिली. दुसरा सामना सध्या मैदानाच्या आतमध्ये मितेश विरुद्ध विक्रांत. आप ट्रॅकर चेंडू होता, पुल केलाय आणि बॉलला मात्र गुल केलाय. झाडा झुडपातून सडक पे कडक, एक कडक बेधडक षटकार विक्रांत जाधवच्या बॅटमधून. मैदानाचा आकार छोटा आहे पण दोन्ही संघांना समान संधी आहे. बाउंड्रीज छोट्याशा आहेत पण या मैदानावरती मात्र हाय स्कोरिंग मॅचेस आपण सातत्यपूर्ण पाहिल्यात. पहिल्या 3 पर्वांमध्ये जर आपण पाहिलं तर अगदी पहिलं पर्व आणि तदनंतर पासूनची झालेली सुरुवात आणि हे 4थं पर्व सध्या आपण बघतोय. प्रत्येक मॅच मध्ये मात्र आपण 80-90 अधिक धावा 100 अधिक धावा या ठिकाणी नक्कीच बघताय. यावेळेला इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न होता, कव्हर्सच्या दिशेच्या प्रयत्नामध्ये होते, परंतु यावेळेला मात्र डॉट बॉल निर्धाव चेंडू नव्हते सांगता. मितेश दलाल सुद्धा एक अनुभवी गोलंदाज आहेत, दांडगा अनुभव आहे त्यांच्याकडे सुद्धा. गेली कित्येक वर्ष आपले या क्रिकेटसाठी त्यांनी मात्र व्यतीत केली आहेत आणि त्या अनुभवासोबत गोलंदाजी करत असताना बेस्ट बॉईज संघाकडून दुसरं षटक. यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट, यू मिस अँड आय विल डेफिनेटली हिट. विकेट टू विकेट गोलंदाजी, यष्ट्यांचा वेध, लाकूड तोड गोलंदाजीचा प्रयत्न यावेळेला विक्रांत जाधव. क्लीन बोल्ड. अगदी लेफ्ट हँडेड बॅटर म्हणून त्या ठिकाणी बॅटिंग करताना बघायला मिळाले. सध्या हे मोठं क्रेज आहे टेनिस क्रिकेटमध्ये. रिव्हर्सचे फटके, स्विचिटचे फटके मोठ्या प्रमाणात खेळले जातात पण यावेळेला मात्र तो फटका फसलाय आणि विक्रांत जाधव तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसलाय. दुसरा विकेट गमावलाय श्रीजा 11 लालबागने. संघमालक संघनायक सर्वे सर्वा होल अँड सोल मिस्टर विक्रांत जाधव बॅक टू द डगआउट. आता त्यांच्या जागेवरती मात्र रोहित माने कॅप्टन आहेत टीमचे. कॅप्टन ऑफ द शिप म्हणून रोहित मानेला ओळखलं जाईल. या मॅच मध्ये 4थ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी येत आहेत. लालबाग एक्सप्रेस गोलंदाजीच्या माध्यमातून मात्र त्यांना संबोधलं जातं पण आज बॅटिंग करायची वेळ त्यांच्यावरती आली आहे. संघाची जबाबदारी आहे. पहिला सामना तर मोठ्या ताकदीने जिंकला होता शिवडी मुंबईकर संघाच्या विरोधात, पण आज दुसऱ्या सामन्यादरम्यान मात्र 2 मोठे हादरे लागले ते श्रीजा 11 लालबाग टीमला. बेस्ट बॉईज संघाकडून मात्र एक अचूक गोलंदाजी यावेळेला सध्या आपण बघतोय. रोहन आउटी 10 धावा 1 विकेट आणि सध्या मितेश दलाल त्यांच्याही खात्यामध्ये सफलता आहे. 4 बॉलमध्ये 7 खर्च केलेत आणि हा विकेट मात्र मागील बॉलवरती आपण पाहिला तो विक्रांत जाधव यांचा. ऑल इज वेल असं आयोजन, अगदी बारीक बारीक गोष्टींकडे आयोजकांनी लक्ष घातलंय. वेळेत सामन्यात सुरू झालेत. बरोबर 8:45 वाजता आज स्पर्धेला सुरुवात झाली आहे. पुढच्या चेंडूसाठी मात्र रोहित माने सज्ज होत आहेत. स्ट्राईक एंडच्या दिशेला बॉलिंग मार्कवरती मात्र समाज मंदिर एंडकडून मितेश दलाल. यावेळेला सुद्धा लाऊड अपील करतायत का पण यावेळेला मात्र इम्पॅक्ट डाऊन द लेग साइड चालला होता. तिथे मात्र आपण जर पाहिलं तर एक सिंगल घेतली जाईल. लेग बाईटचा इशारा तिकडे मात्र पंच सूर्यकांत आढाव सरांच्या माध्यमातून कळवला जातोय. सौरभ पांचाळ इन ऍक्शन आहेत. करी रोड परिसरातील एक आणखीन दर्जेदार असा खेळाडू आहे. एकंदरीत आपण जर आपण पाहिलं तर शिवडी विधानसभेतील विविध भागामधून आलेले हे सर्व खेळाडू, कोणी करी रोड आहे, कोणी लालबागचा आहे, कोणी परळचा आहे, कोणी काळा चौकीचा आहे, कोणी चिंतामणी चिंचपोकळी साईडचा आहे, कोणी शिवडीचा आहे. यावेळेला मात्र हेलिकॉप्टरचा प्रयत्न, डीप स्क्वेअर लेगला बॉल जातोय. फिल्डर आहेत त्या ठिकाणी, वन क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत थ्रो करतायत. एकंदरीत एक शिवडी विधानसभेचं विश्वचषक म्हटलं तरी वावगं ठरणार नाही अशी एक भव्य स्पर्धा आपण बघत आहात. तुम्हा सर्वांची लाडकी शिवडी विधानसभा प्रीमियर लीग हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक 2026 दुसऱ्या षटकाचा खेळ संपतोय. एकेरी धावेने मात्र 9 धावा या ओव्हरमधून आले. एक विकेट मितेश दलालच्या खात्यामध्ये आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर
संघाची एकूण धावसंख्या 9.5 धावा प्रति षटकाच्या सरासरीनं 2 गडी बाद 19 धावा. श्रीजा 11 लालबाग. एक क्वालिटी आयोजन, एक क्वालिटी स्पर्धा. विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी स्थानिक शिवसेना शाखेचं आज सकाळच्या सत्रामध्ये मात्र आपण जर पाहिलं तर आपल्या विभागाचे कार्यसम्राट माजी नगरसेवक दत्ताराम रामभाऊ पोंगडे साहेब, त्याचबरोबर या स्पर्धेचे प्रमुख मार्गदर्शक स्थानिक शिवसेना शाखेचे कार्यसम्राट शाखा प्रमुख जयसिंगप्पा भोसले आणि संपूर्ण आपली आयोजन समिती, त्याचबरोबर बबनजी साळगावकर साहेब, भाई मेरगे साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते. अशी अनेक मान्यवरांची मांदियाळी आज मात्र या दुसऱ्या दिवसात सुद्धा. दरम्यान पुन्हा एकदा रोहन आलाय. हलक्या हाताने खेळून काढलेला बॉल, गोलंदाजाच्या गतीचा वापर, बॉलला दिशा दाखवण्याचं काम केलंय गौरांगने. सेन्सिबल क्रिकेट. चोरट्या धावा या वेळेला मात्र घेतल्या जात आहेत. दिवसा ढवळे अगदी धावांची चोरी आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर चांगला गॅप शोधून काढला तिकडे गौरांग पारसेकरने. गतवर्षी आपण जर पाहिलं तर महेश चेंदवनकरच्या मार्गदर्शनाखाली मात्र ते खेळले होते आणि संघाचा अंतिम विजय सुद्धा आपण पाहिला होता. दरम्यान या वेळेला मात्र हवेत उभा राहिलाय बॉल, उंची जास्त लांबी कमी, स्वतः गोलंदाज बॉल खाली पकडला जातोय झेल आणि समाप्त होतोय गौरांग पारसेकरचा ही खेळ. या वेळेला मात्र समोर खेळायच्या प्रयत्नामध्ये होते. बॉल अगदी बॅटच्या स्टिकर जवळ लागलाय, वर गेला, खाली आला, बॉल पकडला, झेल पकडला आणि हा खेळ मात्र संपला. तो गौरांग पारसेकरचा विकेटचा पतन, खेळाडू बाद. सेलिब्रेशन आपण पाहताय ऍक्शन रिप्ले मध्ये tenniscricket.in, इंडिया फर्स्ट टेनिस बॉल क्रिकेट वेबसाईट वरती. अभिषेक मोकाशी मैदानाच्या आतमध्ये करी रोड परिसरातील आणखीन एक खेळाडू मैदानावर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. श्रीजा 11 लालबाग संघाकडून. आमची संपूर्ण आयोजन समिती, आज आमच्या आयोजन समितीचे घटक असणारे आमचे मित्र सन्माननीय शैलेशजी शेडगे उर्फ आप्पा, त्यांचं सुद्धा या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे या दिवस क्रमांक 2 मध्ये. या पुढील सामना असणार आहे शिवडी मुंबईकर्स विरुद्ध मातृछाया संघ. अर्थात एका बाजूला असतील ते शिवाजी दरेकर, एका बाजूला असतील ते उमेश गाडे. आणि दरम्यान एक चांगला चेंडू या वेळेला पाहायला मिळतोय. रोहन आवटी यांचा अप्रतिम गोलंदाजी केली आहे. खऱ्या अर्थाने मात्र गोलंदाजीच्या जीवावरतीही आज प्रेक्षकांची मन जिंकण्याचं काम हा रोहन करतोय. युवा खेळाडू आहेत, संधी मिळते, संधीचं सोनं करतायत. स्वतःला सिद्ध करा, जग तुम्हाला प्रसिद्ध करेल. आणि दरम्यान या वेळेला अभिने हात खोललेत. अभि नाही तो कभी नाही. बॉल जातोय मात्र सरळ डगआउटच्या दिशेला. खेळाडू कक्षाला दिली जाणारी सलामी. अभि मोकाशीच्या बॅटमधून हा फ्लॅट सिक्सर, षटकार. एकंदरीत क्रिकेटचा खेळ काहीसा असा आहे की हार जीत ही लपंडावरे, जिद्द राहू दे मनी झुंजायची, अडबतील तुला लाख वादळे, सिद्ध होऊन तुला उजळायचे. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. स्वतःला सिद्ध करण्याची नामी संधी. बॉल आणि बॅटची जुगलबंदी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. SVPL 2026. या वेळेला मात्र टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिला, रेंज मध्ये नाही आला आणि सरळ यष्टी रक्षकाच्या दिशेने. धावसंख्येचा आकडा मात्र सध्या आपण जर पाहिलं तर स्कोर कार्ड वरती आहेत 27 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर आणि शेवटचा चेंडू शिल्लक. या वेळेला मात्र थ्रू दी कव्हर्स खेळलेला फटका जातोय वन बाउन्स, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी शेवटच्या चेंडूवरती खणखणीत SVPL चौकार. आणि या चौकारासोबत मात्र सांगावीची गोष्ट ही वाटते की पहिल्या 3 ओव्हर दरम्यान एकही एक्स्ट्रा धाव खर्च केलेली नाहीये. अतिशय प्रभावी गोलंदाजी राहिली आहे बेस्ट बॉईज संघाची. 12 धावा या षटकातून. आणखीन एक विकेट मात्र रोहनच्या खात्यामध्ये आणि 3 गड्यांच्या मोबदल्यात संघाची धावसंख्या अगदी 10.33 ची सरासरी. 31 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर श्रीजा 11 लालबाग संघाच्या खात्यामध्ये. गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल कारण या मैदानावरती गोलंदाजांना ऍडव्हान्टेज तितकंसं नाहीये,
पण तरी सुद्धा आज प्रभावी गोलंदाजी करताना दिसले रोहन आणि रोहनच्या जोडीला. सध्या आपण जर पाहिलं तर एक अनुभवी गोलंदाज मितेश दलाल वैयक्तिक दुसरं आणि संघासाठीचं 4थं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना चांगली गोलंदाजी पाहायला मिळते बेस्ट बॉयची. नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. मातृछाया संघ आणि शिवडी मुंबईकर या दोन टीममध्ये. इनिंग ब्रेकमध्ये हा टॉस होईल तर दोन्ही संघांनी मात्र आपली नाणेफेक करण्यासाठी तयार राहायचंय. पहिल्या 3 षटकांचा खेळ संपला. मॅचचा पूर्वार्ध आपण बघत आहात. मध्यानामध्ये मात्र हा नाणेफेकीचा कौल होईल आणि तदनंतर मात्र मॅचच्या उत्तरार्धाला सुरुवात होईल. मितेश दलाल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा रोहित मानेसाठी. या वेळेला मात्र बैठक फटका खेळायचा प्रयत्न अपील करतायत पण ती अपील मात्र पंचांनी फेटाळून लावली आहे. एकंदरीत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियम क्रमांक 31 प्रमाणे मागणी केली होती लेग बिफोर विकेटसाठी, पण पंचांनी मात्र ती मागणी फेटाळत मात्र पुढील बॉलसाठी पुन्हा एकदा मितेशला बॉलिंग मार्कवरती पाठवून दिलंय. अचूक लाईन आणि लेंथ त्याचबरोबर खूप चांगली फिरकी आहे या गोलंदाजाकडे. दांडगा अनुभव आहे. क्षमतापूर्ण गोलंदाज, एक कसलेला गोलंदाज. वारंवार केली जाणारी मागणी पण ती सुद्धा मागणी पुन्हा एकदा फेटाळून लावली जाते. सौरभ पांचाळ आहेत यष्ट्यांच्या पाठीमागे. मॅन फ्रॉम रामदूत बिल्डिंग करी रोड. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत त्यांच्याकडून सुद्धा अपील केली गेली. ती सुद्धा अपील मात्र पंचांनी सलग दुसऱ्यांदा फेटाळून लावली. पण दोन्हीही चेंडू निर्धाव आलेत हे महत्वाचं आहे. या मैदानावरती मात्र प्रत्येक डॉट बॉल खूप महत्वाचा राहील. संघर्ष करतोय आज श्रीजा 11 लालबागचा संघ. विक्रांत जाधव अँड टीम. या वेळेला सुद्धा प्रॉपर कनेक्शन नाही आहे. तिकडे डीपला फिल्डर आहेत आणि या वेळेला मिसफील्ड बघायला मिळते. वंश लॉटच्या माध्यमातून निसटलाय चेंडू. फाटक्या जळीतून बॉल मात्र सरळ सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी आणखीन एक दर्जेदार चौकार. खरं तर या नशिबाच्या धावा आहेत. ते म्हटलं जातं ना की वेळेच्या आधी आणि नशिबापेक्षा जास्त कुणाला काहीच मिळत नाही आणि या वेळेला नशिबानं साथ दिली रोहितला मात्र या ठिकाणी 4 धावा मिळतील. श्रीजा 11 लालबाग संघाला 4 धावा मिळतील. पुन्हा एकदा मितेश दलाल विरुद्ध रोहित माने. यावेळेला बिग हिट. टायमिंग केलंय. बॉलला पुन्हा एकदा खेळाडू कक्षावर पाठवलंय. छपरा तोड सिक्सर. रोहित माने. माने या ना माने, मेरा नाम है रोहित माने हे दाखवून दिलंय. आज सिद्ध केलंय. आणखीन एका षटकारानंतर धावफलकात बदल घडतोय. धावसंख्या सध्या जाऊन पोहोचते ती 41 या धावसंख्येवरती. एक चौकार एक षटकार या ओव्हरमधून आलाय आणि सोबतच 2 निर्धाव चेंडू. 2 बॉलचा खेळ बाकी. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर आहे. 41 रन्स विथ द लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 3.4. 3.4 चेंडूंची समाप्ती. 5व्या बॉलसाठी मितेश दलाल समाज मंदिर एंड कडून. या वेळेला मात्र वेग वाढवला होता मितेशने. गतीमध्ये चांगलं परिवर्तन, खूप चांगलं व्हेरिएशन या वेळेला दाखवतोय. फास्टर वन हातालाय. परफेक्ट लाईन आणि लेंथ सोबत सरळ एक चेंडू मात्र पाठवलाय यष्टीरक्षकाच्या दिशेला. आणि रिव्ह्यूची मागणी ओव्हर स्टेपिंगसाठी मात्र पंचांनी हा रिव्ह्यू मागितलाय. सूर्यकांत आढावसर त्या ठिकाणी स्ट्रेट अंपायरच्या भूमिकेतून आमच्या टीव्ही अंपायरकडे मात्र ही मागणी करतायत. ओव्हर स्टेपिंग झाली आहे का नाही हे पडताळायचंय आणि हा पंचांचा रिव्ह्यू असणार आहे. एकंदरीत दूध का दूध और पानी का पानी आपण करणार आहोत ते tenniscricket.in च्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती. अगदी 4 वेगवेगळ्या अँगलने हाय डेफिनेशन कॅमेऱ्यासोबत आपण या स्पर्धेचं लाईव्ह चित्रण पाहू शकाल. ते tenniscricket.in वरती येतोय. हा नो बॉल. ओव्हर स्टेपिंग होतीये अँड इट्स अ नो बॉल. एक योग्य निर्णय तिकडे घेतला गेला पंच सूर्यकांत आढाव सरांकडून आणि टीव्ही अंपायरने मात्र त्याची पूर्तता केली आणि हा नो बॉल आहे असं सांगितलंय ऑनफिल्ड पंचांना. दिग्गज खेळाडू आपण या स्पर्धेमध्ये बघताय. प्रथमेश पवार आहेत, त्याचबरोबर मंदार गुरव, सिद्धेश भोसले, मितेश दलाल अशा अनेक अनुभवी खेळाडू आपण पाहिले. रामदास घारगे, फरदीन काझी, संकेत कदम, सुचित कदम, अनेक नावं या स्पर्धेशी जुळली गेली आहेत. आणि या वेळेला मात्र पॉइंटच्या दिशेला प्रॉपर कनेक्शन नव्हतं. मिडल ऑफ द बॅट नाही झाला बॉल, तरी सुद्धा निघून जातोय तो मात्र डीपर पॉइंट. बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. आणखीन एक SVPL चौकार. फाईट करते टीम श्रीजा 11 लालबाग. खऱ्या अर्थाने अखंड हिंदुस्थानचे एकमेव हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचं ते वाक्य आठवलं की ते रडायचं नाही, लढायचं. आणि आज लढावं लागेल श्रीजा 11 लालबागला धावांसाठी.
क्रिकेटच्या खेळामध्ये मात्र यावेळेला कधी काय घडेल सांगता येत नाही. या अगोदर चौकार आणि आता मात्र रोहित मानेची विकेट. वन मोर विकेट डाऊन. रोहितला माघारी परतावं लागेल या कॅच सोबत. 46 धावांवरती हा चौथा धक्का लागतोय 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 15 धावा या षटकातून 1 विकेट. पुन्हा एकदा मितेश दलाल यांच्या खात्यामध्ये. एकंदरीत 2 ओव्हरचा स्पेल आपण पाहिला तो रोहित आउटीचा, रोहन आउटीचा, आणि रोहनच्या 2 ओव्हरमध्ये 22 धावा आणि 2 विकेट त्यांच्या खात्यामध्ये. तर इथे आपण जर पाहिलं तर मितेश दलाल त्यांच्या स्पेलमधून आपण जर पाहिलं तर तब्बल 24 धावा त्यांनी खर्च केल्या आणि 2 विकेट त्यांच्याही खात्यामध्ये आहेत. चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन. प्रत्येक ओव्हरमध्ये विकेट आली आहे, प्रत्येक इंटरव्हल नंतर विकेट आली आहे. 4 षटकांखेरीज 4 गडी बाद आणि 46 धावा श्रीजा 11 लालबाग संघाच्या खात्यामध्ये. या अगोदर चेस केलं होतं, यावेळेला मात्र प्रथम बॅटिंग करण्याची संधी मिळाली. द बेस्ट बॉयजने टॉस जिंकला होता. रोहितने सुद्धा सांगितलं इंटरव्हलमध्ये की आम्हाला सुद्धा जर टॉस जिंकला असता तर प्रथम गोलंदाजीच करायची होती आणि हे चेसेबल ग्राउंड आहे, त्यामुळे टॉस जिंकल्यानंतर प्रत्येक कर्णधार हा टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग घ्यायचा निर्णय घेतो किंवा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतो. आणि बेस्ट बॉयजने सुद्धा आज तेच केलं, प्रथम गोलंदाजी स्वीकारली आणि संधी दिली ती मात्र श्रीजा 11 लालबाग संघाला फलंदाजीसाठी. दरम्यान राहुल आलेत बॅटिंगसाठी. बॉलिंग मार्कवर राज विचारे. पहिला बॉल थ्रू दी कव्हर्स. पुन्हा एकदा नशिबाची साथ नाही मिळाली. रनिंग ट्रॅकला लागून बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. एकाच धावेवर समाधानी राहावं लागेल ते अभिषेक मुकाशीला. राहुल सावंत बॅटिंगसाठी मात्र 6व्या क्रमांकावरती मैदानाच्या आत दाखल झालेला फलंदाज आहे. सध्या 47 वर 4 अशी स्थिती आहे. अभिषेक 5 चेंडूंमध्ये 11 धावा त्याने बनवल्यात. राहुलने अजून खातं उघडलेलं नाहीये. सौरभ पांचाळला आपण इन ॲक्शन बघताय कॅमेऱ्याच्या माध्यमातून. मात्र नक्कीच हे चांगली क्षण आपल्याला पाहायला मिळतात, ही चांगली दृश्य पाहायला मिळतात. आमचे डीजे मास्टर विराज जोगळे अर्थात डीजे छोटू यांच्या माध्यमातून सुद्धा खूप चांगलं सुमधुर असं संगीत, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. त्याचबरोबर tenniscricket.in ची टीम अतिशय सुंदर काम करते. माझे सहकारी समालोचक मित्र अभिषेक पाटील यांची साथ माझ्यासोबत. आणि ऑनफिल्ड पंच म्हणून सध्या जर पाहिलं तर नासिर शेख सर, सूर्यकांतजी आडाम आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत सुबोधजी घडसे. आमचे सर्व मंडप अँड डेकोरेटर्स, त्याचबरोबर आमचे ग्राउंड्समन ज्यांनी या स्पर्धेमध्ये खेळपट्टी बनवली आहे, सर्वांचंच या ठिकाणी आम्ही आभारी असणार आहोत. यावेळेला मात्र चांगला फटका बॅकफुटवर गेले, कव्हरच्या डोक्यावरून एक दर्जेदार पंच पाहायला मिळतोय. 6 धावांसाठी हा चेंडू मात्र सीमा पार. षटकार. राज विचारे एक युवा टॅलेंटेड गोलंदाज आहे, छोट्या चणीचा गोलंदाज आहे. आपल्या उंचीला साजेशी अशी गोलंदाजी नेहमीच करताना तो बघायला मिळालाय. बरेचसे ड्रिफ्टर, त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर चांगलं व्हरायटीपूर्ण गोलंदाजीचं प्रदर्शन सातत्यपूर्ण करताना तो बघायला मिळतोय. पण सध्या मात्र आपण जर पाहिलं तर राहुल सावंतच्या बॅटमधून आलेला हा मोठा फटका आपण पाहिला. षटकारासोबत संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर स्कोर कार्डवरती 53 धावा आपल्याला बघायला मिळतील. 53. 4 गड्यांच्या मोबदल्यात अभिषेक मुकाशी आणि राहुल सावंतची जोडी मैदानाच्या आतमध्ये श्रीजा 11 लालबाग संघाच्या माध्यमातून. तर 5वं षटक हाताळताना आपण पाहतोय ते राज विचारे यांना बेस्ट बॉयज या संघाच्या माध्यमातून. व्यासपीठावरती आपण आमची संपूर्ण आयोजन समिती बघू शकाल. प्रथमेश पवार, शैलेश हरमळकर, दिलीपभाई गवस, शैलेशजी शिडगे, त्याचबरोबर आमचे काही मान्यवर सुद्धा. आणि या वेळेला मात्र स्ट्रेट इन टू दी बास्केट राहुल सावंत बॅक टू दी पॅव्हेलियन. राज विचारेला सुद्धा मिळाली आहे सफलता. प्रत्येक गोलंदाजाच्या खात्यामध्ये विकेट. हलकासा इन स्विंगर पाहायला मिळत होता. टप्पा पडल्यानंतर मात्र हवेतच हरकत करत आतल्या बाजूला आला. बॅटचा चेहरा मात्र गेला तो काऊ कॉर्नरच्या दिशेला. प्रॉपर कनेक्शन नाही झालं. अर्धवट मनानं अपुऱ्या ताकदीनिशी सरळ मात्र खेळाडूच्या हातामध्ये आणि विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. अर्धा संघ आता मात्र तंबूच्या आसऱ्याला माघारी परतलाय आणि नवीन फलंदाज ओंकार तावडे मैदानाच्या आतमध्ये. करी रोड परिसरातील आणखीन एक विस्फोटक फलंदाज म्हणून ज्यांची ओळख आहे आणि खऱ्या अर्थाने मात्र आपल्या सेंट्रल रेल्वे ग्राउंडवरती पार पडलेल्या शक्तीचषक अंतर शिवडी विधानसभा अंतर्गत झालेल्या स्पर्धेमध्ये पहिल्या विजेतेपदाचा मान पटकावणारा कर्णधार म्हणून सुद्धा त्याच्याकडे पाहिलं जाईल. आज मात्र आपण बघताय ती हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषकाची दुसऱ्या दिवसातली दुसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते.
यावेळेला चांगला फटका, दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. वाट पाहिली आणि बॉलची वाट लावली. आणखीन एक चेंडू डीपर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर जाताना. आणि मितेश दलाल यांच्या आजच्या दिवसभरातल्या या गोलंदाजीसाठी, या सामन्यादरम्यानच्या केलेल्या गोलंदाजीसाठी मितेश दलाल यांच्यासाठी मात्र किशोर लखमाजी यांच्याकडून मात्र 1001 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. एकंदरीत एक अनुभवी गोलंदाज आहे. गेली कित्येक वर्ष मात्र गोलंदाजी करताना आपण त्यांना पाहतोय आणि आज या चांगल्या परफॉर्मन्ससाठी किशोरजी लखमा यांच्याकडून 1000चं पारितोषिक मितेश दलाल यांच्यासाठी. दरम्यान यावेळेला बॉल सोडून दिलाय. मार दिया जाय या छोड दिया जाय, जरूर या ठिकाणी सोडून दिलाय कारण लाईन लेंथ भटकला होता. राजविचारे आउटसाइड दी ऑफ स्टंप, फलंदाजाच्या आवाक्याच्या बाहेरचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पंचांकडून दोन्ही हात केले जात आहेत. जमिनीला समांतर धावा मिळत आहेत अवांतर. अतिरिक्त धावेसोबत संघाची धावसंख्या 58 धावा. यावेळेला पुन्हा एकदा मात्र ओव्हर दी कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून आणखीन एक चेंडू अगदी सहजतेने निघून जातोय. तो सीमा पार येतो. इथे मात्र आणखीन एक SVPL षटकार. क्वालिटी आयोजन आपण बघत आहात. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग. एकंदरीत या शिवडी विधानसभेचा हा विश्वचषक आपण म्हणू शकता. भगवमय असं वातावरण, अखंड हिंदुस्थानचे एकमेव हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक 2026 आपण पाहताय. समोरच्या बाजूला आपण जर पाहिलं तर आपल्या दक्षिण मुंबईचे सन्माननीय कार्यसम्राट खासदार, भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री सन्माननीय अरविंदभाई सावंत, त्याचबरोबर आपल्या शिवडी विधानसभेचे दमदार आमदार अजयजी चौधरी साहेब, शिवसेना सचिव, लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव सन्माननीय श्री सुधीर भाऊ साळवी. यावेळेला मात्र प्रॉपर कनेक्शन नाही झालं. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिकडे मात्र खऱ्या अर्थाने मात्र सातत्यपूर्ण केल्या जाणाऱ्या चुका वंशच्या माध्यमातून मगाशी चौकार आणि आता मात्र हा झेल सोडलाय. एकंदरीत हा बॉल आजच्या दिवसात कुठेतरी वंशच्या मागे लागलेला दिसतोय. एकेरी धावेसोबत ओव्हर नंबर 5 ची होते समाप्ती. थोडंसं महागडं असं षटक, 15 धावा पण 1 विकेट. आपण जर पाहिलं तर या ओव्हरचा खेळ नक्कीच आपण जर पाहिलं तर थोडंसं महागडं असं षटक आहे. 19 धावा आल्या त्या ओव्हरमध्ये. 1 विकेट मात्र राजमध्ये आणि राजकडून मात्र पटकावलेल्या 1 विकेट नंतर संघाची एकूण धावसंख्या 65 धावा, 5 गडी बाद. 13 धावांच्या सरासरीनं मात्र धावफलक पुढे चाललंय आणि याच सरासरीनं शेवटच्याही ओव्हरमध्ये धावा आल्या तर जवळपास 78-80 धावा या ठिकाणी बनण्याची अपेक्षा आहे. तिथे आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सन्माननीय गटनेते, त्याचबरोबर सन्माननीय नेते आणि त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री आणि सन्माननीय कार्यसम्राट माजी आमदार सन्माननीय बाळा नांदगावकर साहेब, त्याचबरोबर नंदकुमार चिले साहेब, असे अनेक बॅनर तुम्हाला मैदानावरती दिसतील. या स्पर्धेला देणाऱ्या शुभेच्छांचे बॅनर. इकडे आपण जर पाहिलं तर आपल्या सर्व विभागातील नगरसेवकांचे सुद्धा बॅनर लागलेले दिसत आहेत. सन्माननीय सचिन भाऊ पडवळ, त्याचबरोबर सन्माननीय किरणभाई तावडे, त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर या विभागाच्या सन्माननीय विद्यमान नगरसेविका सुप्रियाताई दळवी, असे अनेक बॅनर्स तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येतील. सन्माननीय राजेंद्र शेठ लांजवळी यांचा बॅनर सुद्धा समोरच्या बाजूला आपल्याला बघायला मिळतोय. या स्पर्धेची पारितोषिकं आपण जर पाहिलं तर अतिशय सुंदर आणि रेखीव अशी अतिशय आकर्षक अशा ट्रॉफीज आपण पाहताय मुख्य व्यासपीठावरती. दरम्यान शेवटचं षटक 65 धावा स्कोर कार्डवरती, 5 विकेट्स आतापर्यंत गमावलेले आपण बघितले. शेवटचा बॉल ओव्हरचा या पहिल्या चेंडूवरती मात्र कव्हरच्या डोक्यावरून बॉल जातोय मात्र आर पार, सीमारेषा पार आणि पहिल्याच बॉलवरती गोलंदाजाचा घेतलाय समाचार. षटकार. वेदस्तू राणे शेवटची ओव्हर घेऊन आला. पहिलाच बॉल, ओव्हर पिच चेंडू आणि ओंकार तावडेच्या बॅटमधून मात्र हा दर्जेदार असा षटकार पाहायला मिळतोय. फटक्यात आहे वजन आणि धावा मिळतील अर्धा डझन. पुढच्या चेंडूसाठी पुन्हा एकदा मात्र वेदस्तू राणे, एक लांब पल्ल्याचा गोलंदाज समाज मंदिर एंड कडून. ओंकार तावडेसाठी धावांची गरज असताना मात्र केल्या जाणाऱ्या फलंदाजीची यावेळेला गरज होती आणि फटका फसलेला दिसतोय. आणखीन एका विकेटचं पतन होईल, परंतु इथे अपील केली जाते पंचांकडे बीमर बॉलसाठी. एक रिव्ह्यू मला वाटतं बॅटिंग टीमकडे आहे आणि तो या वेळेला वापरला जाणार आहे. नक्कीच या ठिकाणी मात्र रिव्ह्यूची मागणी होते. तिसऱ्या पंचांना मात्र या ठिकाणी नक्कीच काम करावं लागेल. टीव्ही अंपायर कडून मात्र याची पडताळणी होईल आणि तदनंतर मात्र तो निर्णय ऑनफिल्ड पंचांना कळवला जाईल.
आणि हा नो बॉल आहे. चला नशिबाने मात्र साथ दिली आहे यावेळेला. बीमर चेंडू होता आणि त्यावर मात्र नो बॉलचा इशारा येतोय टीव्ही अंपायर कडून, त्यामुळे फलंदाजाला जीवनदान मिळेल. अर्थात ओंकार तावडे यावेळेला नक्कीच मैदानामध्ये सुरक्षित असेल. आणि या नो बॉलवरती मात्र आपण जर पाहिलं तर रन काढली आहे का, 1 रन धावून काढली आहे, त्यामुळे नक्कीच 2 धावा या बॉलवरती मिळतील. यानंतरचा बॉल फ्री हिटचा असेल आणि या फ्री हिटमुळे आपण सोर्स सध्या पाहिला तर 73 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात सध्या स्कोर कार्डवरती. आणि फ्री हिटचा बॉल खेळण्यासाठी मात्र अभिषेक मोकाशे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. लोअर फुल टॉस बॉल, यावेळेला फ्री हिटचा चेंडू आहे. बॉलवर मात्र फिल्डर आहेत, पण कॅच जरी पकडली असली तरी फलंदाज सुरक्षित असतील, कारण हा फ्री हिटचा बॉल होता. हळूहळू मात्र आता प्रेक्षक सुद्धा या मैदानाकडे वळू लागलेले आहेत. शनिवारचा दिवस, आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. गुढीपाडवा, तदनंतर आज रमजान ईद. आपल्या सर्व मुस्लिम बांधवांना मात्र या रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा आहेत. या क्रिकेट स्पर्धेमध्ये सुद्धा आपण अनेक खेळाडू पाहिले आणि इथे मात्र दरम्यान आणखीन एका विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. पण काय घडलं इकडे मैदानाच्या आतमध्ये, चला पंचांनी मात्र रेफर केलं तिसऱ्या पंचांसाठी. बघूया आता काय निष्पन्न होत आहे, कारण मला वाटतं या ठिकाणी काहीतरी वेगळं घडलं मैदानाच्या आतमध्ये. तिकडे बॉल पकडला, कॅच पकडल्यानंतर मात्र कुठेतरी बॉल हातातून निसटला असं दिसून आलं पंचांना. पण पंच याची पडताळणी करतील की एक्झॅक्टली तिकडे काय घडलं. आणि पुन्हा एकदा फलंदाजाला नशिबाची साथ मिळते, नॉट आउट असेल फलंदाज. तिसऱ्या पंचांचा हा निर्णय आहे. चौकार नाहीये, पण कॅच सुद्धा नाहीये. मॅच चालू करायची आहे. सर रन कंप्लीट केलाय का? एक मिनिट आर्ग्युमेंट करू नका, जरा थांबा, पडताळणी होते त्याची. लाईव्ह वरती आपल्याला कळेल. येस, रन कंप्लीट आहे. म्हणजे खरंच नशिबाने मात्र खूप चांगली साथ दिली आहे शेवटच्या ओव्हरमध्ये या ठिकाणी श्रीजा 11 लालबाग संघाला. दरम्यान 3 बॉलचा खेळ मला वाटतं आतापर्यंत पूर्ण झालेला आपण बघतोय आणि सध्या संघाची धावसंख्या आहे ती 75 धावा स्कोर कार्ड वरती आहे. 3 बॉलचा खेळ शिल्लक. शेवटची ओव्हर अभिषेक मोकाशे आणि त्याच्या समोर मात्र गोलंदाजीसाठी आपण जर पाहिलं तर वेदस्तूर आणि पुन्हा एकदा अप टू द मार्क. यावेळेला सुद्धा समोरच्या दिशेने खेळलेला फटका, तिकडे क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल चाललाय. एकच धाव घेण्याची संधी मिळेल, एका धावेवर समाधानी राहावं लागेल. दोन बॉलचा खेळ बाकी आहे. 76 धावा सध्या स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. ओंकार तावडे अगदी नशिबाची साथ मिळाली. बघूया आता मात्र त्या जीवनदानाचा कितपत फायदा उचलतोय. हा फुल टॉस बॉल चपराक लगावली आहे. बॉलला पाठवले मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक नशिबाचा चौकार, नंतर यावेळेला मात्र नशिबाचा षटकारही मिळतोय या इनिंग मध्ये. मगाशी तिकडे वंश कडून बॉल निसटला होता, त्यावेळेला रोहित बॅटिंग करत होते,
त्यावेळेला तो चौकार आला होता, यावेळेला मात्र जीवनदान मिळालं आणि या जीवनदानामुळे मिळालेला हा षटकार आपण पाहतोय तो ओंकार तावडेच्या बॅटमधून. एकंदरीत धावसंख्येच्या आकड्यात घडतोय बदल, 82 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. आता मात्र सन्मानजनक स्थितीमध्ये स्कोर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय तो श्रीजा इलेव्हन लालबाग संघाचा. एक फायटिंग टोटल ऍटलिस्ट त्या ठिकाणी गरजेची होती आणि ती बनताना दिसतेय. याही वेळेला खोदून काढलेला फटका, बॉलर्स बॅक ड्राईव्ह, फॉलो थ्रू मध्ये बॉलला अडवण्याचा प्रयत्न सुद्धा वेदस्तूने केला, पण 1 रन कंप्लीट होते आणि अशा पद्धतीने पहिल्या डावाचा पहिल्या 6 षटकांचा खेळ संपतोय आणि संघाची एकूण धावसंख्या झाली आहे 6 षटकांच्या समाप्ती अखेरीस 5 गडी बाद 83 धावा जिंकण्यासाठी 84 धावांचं आवाहन असणार आहे. एकंदरीत आपण जर पाहिलं तर 14 धावा प्रति षटकाच्या सरासरीनं सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करावी लागेल. दरम्यान मॅचच्या मध्यानामध्ये मात्र पुढील मॅचचा टॉस होईल. एका बाजूला असेल शिवडी मुंबईकर आणि त्यांच्या विरोधामध्ये असेल मातृछाया संघ. चला दोन्ही संघनायकांनी टॉससाठी यायचंय. येस, आणि नेक्स्ट मॅचच्या वेळेला ज्या वेळेला टॉससाठी बोलवलं जाईल 5वी ओव्हर संपल्यानंतर 6व्या ओव्हरला सुरुवात होत असताना पुढील दोन्ही संघांच्या संघनायकांनी मात्र टॉससाठी आपल्या मुख्य व्यासपीठावरती येऊन थांबायचंय. चला शिवडी मुंबईकर आणि मातृछाया संघ उमेश गाडे आणि शिवाजी भाऊ दरेकर, आपल्याला विनंती असेल लवकरात लवकर कॅप्टनला टॉससाठी पाठवून द्यायचे. चला मातृछाया संघाचे कॅप्टन आलेले आहेत. शिवडी मुंबईकर, आपण सुद्धा लवकरात लवकर टॉससाठी या. धन्यवाद रोशनजी पातळे. या पराग आणि शिवडी मुंबईकर कॅप्टन आपण देखील यायचंय लगेचच आणि भाई मार्गे यांना विनंती असेल आपण यायचं. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. भाई या. आजच्या या दुसऱ्या दिवसातील तिसऱ्या सामन्याचा टॉस केला जाईल. भाई आपल्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. एका बाजूला टीम मातृछाया आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर शिवडी मुंबईकर. समर आहे आणि त्याच्या समवेत जर आपण पाहिलं तर पराग. टॉस केला जातोय भाईंच्या शुभ हस्ते. यस, भाईंच्या शुभ हस्ते कोण कॉल करणार आहे? मातृछाया संघ कॉल करेल. हेड एका बाजूला आणि टेल एका बाजूला आहे. यस, भाईंच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. हेड्स इज दी कॉल आणि यस हेड आलाय. हेड आलाय म्हणजेच टॉस जर आपण जिंकलाय तर प्रथमतः निर्णय काय असेल आणि काय सांगशील या मॅच बद्दल? कारण महत्त्वाचा सामना आहे, समोरच्या संघाला देखील महत्त्वाचा सामना आहे. समोरच्या संघामध्ये फरदीन काझी इन ॲक्शन आहे आणि तू या संघाचा आयकॉन खेळाडू म्हणून या संघाचं नेतृत्व करतोयस. काय सांगशील? पहिल्यांदा आम्ही बॉलिंग करू आणि प्रयत्न करू चांगलं क्रिकेट खेळायला. या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. समर, काय सांगशील? समोरच्या संघाने टॉस जिंकले आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय. तुम्हाला प्रथम बॅटिंग करायची आहे. 6 ओव्हरची मॅच आहे. डू ऑर डाय म्हणजेच करो या मरोची लढत आहे. काय सांगशील या मॅच बद्दल? काय नाही, फक्त चांगली बॅटिंग करायला बघेल बस. या मॅचसाठी तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर पुढील सामन्याचा टॉस झालेला आहे. एका बाजूला टीम मातृछाया, दुसऱ्या बाजूला टीम शिवडी मुंबईकर. टॉस जिंकला टीम मातृछाया संघाने. टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. जशी या दुसऱ्या डावाला सुरुवात होईल मी विनंती करेन माझे साथी समालोचक रोशनजी पातळे आपण मायक्रोफोनचा ताबा घ्या. धन्यवाद. धन्यवाद अभिषेक. पुनश्च चेक चेक. आणि त्याचप्रमाणे या संपूर्ण स्पर्धेमध्ये जे किट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत ते किट्स बनवण्यामागे, डिझाईन करण्यामागे अशा एका व्यक्तीची भूमिका महत्वाची होती असे चिंतामणी स्पोर्टचे सर्वेसर्वा प्रकाशजी पांगम यांच्या या ठिकाणी शुभागमन. प्रकाशजी पांगम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग म्हणजेच हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक 2026 या महासंग्रामामध्ये. या प्रकाशजी आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचंय. येस, ओव्हर टू यू. कॉम्बॉक्स. नक्कीच आपण पुन्हा सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत असणार आहे. नुकतंच आपण मैदानावरती शुभागमन झालं ते पाहिलं, ते मात्र चिंतामणी स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा होल अँड सोल मिस्टर प्रकाशजी पांगम साहेबांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय आणि त्यांना व्यासपीठावरती विराजमान होण्याची विनंती असेल. दरम्यान पाठलाग मात्र करावा लागणार आहे. 14 धावा प्रतिषटकाच्या सरासरीने 84 धावांचा येणाऱ्या 6 षटकांमध्ये. तर सलामीची जोडी मैदानावरती उतरताना आपण पाहतोय श्रीजा इलेव्हन लालबाग. एका बाजूला प्रथमतः बॅटिंग केली, 83 धावा जमवल्या. नशिबानं खूप चांगली साथ शेवटच्या टप्प्यामध्ये दिली आणि तिथे मात्र काही जीवनदान मिळाले फलंदाजांना आणि त्याचा पूर्णतः फायदा उचलत 83 धावा स्कोरकार्डवरती लगवलेत आणि जिंकण्यासाठी आता बेस्ट बॉईज या टीमला 84 धावांचं आवाहन समोर ठेवलं गेलंय. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत. आज बरेच प्रेक्षक मात्र ऑनलाईनच्या माध्यमातून सुद्धा ही स्पर्धा पाहतात. tenniscricket.in वरती आमच्या या स्पर्धेशी जुळल्या गेलेल्या सर्व लाईव्ह व्ह्यूवर्सचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. अतिशय दर्जेदार असं आयोजन आपण अनुभवतोय. स्पर्धेचा आज दुसरा दिवस, गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या शुभमुहूर्तावरती सुरू झालेली ही स्पर्धा. एकंदरीत हा दुसरा दिवस आपण पाहताय. सामना क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला बेस्ट बॉईज आणि दुसऱ्या बाजूला श्रीजा इलेव्हन लालबाग.
पुढील मॅचचा टॉसही नुकताच मध्यानामध्ये पूर्ण झालेला आपण पाहिला. मातृछाया संघ अर्थात उमेशजी गाडे यांच्या संघानं मात्र नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय. सध्या मात्र आपण जर पाहिलं तर सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळते. स्वराज परब आयकॉन प्लेअर मैदानाच्या आतमध्ये आणि सोबत मात्र आपण जर पाहिलं तर आदित्य मैदानावरती दाखल झालाय तो फलंदाजीसाठी. आदित्य गायकवाड बॉलिंग मार्कवरती लालबाग एक्सप्रेस रोहित माने. क्षेत्ररक्षणाची सजावट केली जाते. मास्टर माइंड विक्रांत जाधव इन ॲक्शन मैदानाच्या आतमध्ये यष्टीरक्षकाच्या भूमिकेत खऱ्या अर्थानं या श्रीजय 11 लालबाग संघाचे संघमालक नेहमीच आपल्या विभागातील युवा पिढीला युवा खेळाडूंना मात्र चांगला प्लॅटफॉर्म चांगलं व्यासपीठ मिळवून देण्याचा त्यांचाही प्रयत्न असतो आणि अनेक असे खेळाडू घडले श्रीजय 11 लालबाग संघाकडून खेळत असताना. मग विशारद पगारेज असेल, रोहित माने असेल. आणि चला दोन्ही टीमला पुढील दोन्ही संघांना विनंती आपली प्लेइंग 11 आपण लवकरात लवकर कलेक्ट करायची आमच्या मुख्य व्यासपीठावरून. शिवडी मुंबईकर्स आणि मातृछाया. पहिलाच बॉल या वेळेला मात्र संघ मालकांकडूनच होती चुकी. कॉट बिहाइंडची संधी होती आणि त्यावेळेला मात्र झेल हातातून निसटलाय. मातृछाया संघ आणि शिवडी मुंबईकर आपली प्लेइंग 11 कलेक्ट करा आणि लगेचच ती फिलअप करून आम्हाला पोच करायची आहे. 84 धावांच्या पाठलागाला सुरुवात झाली आणि बॅटची कडा घेत पहिलाच बॉल मात्र यष्टीरक्षकाच्या दिशेला जात होता तो मात्र हातातून निसटला. एकंदरीत जीवनदान मिळतंय ते फलंदाजाला. आदित्य गायकवाड होते स्ट्राईक वरती. नॉन स्ट्राईकला मात्र स्वराज परब. बेस्ट बॉईज नावाप्रमाणे मात्र आता बेस्ट करावं लागेल आज. यावेळेला मात्र एक स्लोअर वन होता. गॅप मध्ये चाललाय. गॅप आहे मोठा. धावांचा नाही तोटा. जमिनीला गुदगुल्या करत चेंडू निघून जातोय सीमारेषा पार 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 पार. चौकार. चांगला फटका चिप केलं चेंडूला. अगदी शेवटच्या क्षणाला मात्र त्या ठिकाणी बॉल आणि बॅटमध्ये कॉन्टॅक्ट घडवून आणला आणि गली आणि पॉइंटच्या मधून मात्र जागा शोधून हा चौकार मात्र ठोकला गेलाय तो आदित्य गायकवाड कडून. पुन्हा एकदा वाईड लाईन यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न होता. तिथे मात्र एक कुठेतरी असं वाटलं की सिंगल मिळेल पण बरोबर गॅपमध्ये गेलेल्या या फटक्यामुळे 4 धावा मिळाल्यात. प्रेक्षकांची सुद्धा आता हळूहळू गर्दी वाढू लागलेली आहे मैदानावरती. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत. दरम्यान पुन्हा एकदा त्याच दिशेला पण पाठीमागे मात्र डीपला गौरांग पारसेकर आपल्याला बघायला मिळत आहेत. एक चतुर आणि चालक असे खेळाडू आहेत. एका धावेवर समाधानी राहावं लागेल. खेळाडू कक्षामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर आज चांगलं वातावरण बघायला मिळतंय. सुरुवात आहे फक्त या दुसऱ्या डावाची. मध्यानामध्ये काय घडलं ते आपण सर्वांनी पाहिलं. अगदी टॉस झाला आणि टॉस तो जिंकला मातृछाया संघाने. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय. दरम्यान दुसऱ्या डावाला सुरुवात. मॅचचा उत्तर अर्ध आपण सध्या बघतोय. यावेळेला मात्र बाउन्सर होता. व्हाईट बॉलचा इशारा तिकडे मात्र पंचांकडून कळवला जातोय. अतिरिक्त धावेची घोषणा होती आणि 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग तिकडे मात्र रोहितला दिली जाईल. अतिरिक्त उसळी बॉलला प्राप्त झाली. बॅक ऑफ द लेंथ वरून मात्र उसळता चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या दिशेला गेला पण स्ट्रायकिंग अंपायर सन्माननीय सूर्यकांत आढाव सरांनी मात्र त्या ठिकाणी नक्कीच त्याची पडताळणी करून योग्य तो निर्णय तिकडे कळवलाय. वॉर्निंग सुद्धा दिली जाते पहिल्या बाउन्सरसाठी. आमचे सर्व बक्षीसदाते, आमचे सर्व पुरस्कर्ते, आमचे सहकारी, आमचे मार्गदर्शक सर्वांचे या ठिकाणी आभार. आज स्पर्धेचा दुसरा दिवस सुरू झालाय. पाहूया आजच्या दिवसातून मात्र कोणाचा हा दिवस असेल. कोणते संघ मात्र पुढील फेरीसाठी क्वालिफाय करतील. कोण दाखल होईल सुपर 6 मध्ये. एकंदरीत वीर वॉरियर्स चिंतामणी 11 या संघाने मात्र पहिल्या दिवसातून दोन्हीच्या दोन्ही सामने जिंकत आपलं स्थान निश्चित केलंय ते सुपर 6 मध्ये उत्कृष्ट 6 या फेरीमध्ये. आजच्या दिवसातून मात्र पहिला सामना जसा आपण पाहिलात की अर्नो मराठा या संघानं बाजी मारली आहे पण एक विजय एक पराभव असं मात्र समीकरण आहे. दरम्यान पॉइंटच्या डोक्यावरून खेळायचा प्रयत्न होता. तिथे मात्र क्षेत्ररक्षक गौरांग पारसेकर पकडतोय झेल आणि समाप्त होतोय आदित्य गायकवाडचा खेळ. पहिला गडी बाद. पहिला हादरा लागतोय तो बेस्ट बॉईज टीमला. चला मातृछाया संघाची मात्र प्लेइंग 11 आमच्याकडे पोहोचते. पराग पवार इन ॲक्शन असणार आहेत. यश चौरसिया, रैना, विश्वंबर कोकितकर, संदेश दयानंद का, पांडुरंग गाडे, सार्थक पाटील जो इम्पॅक्ट प्लेअर असेल, अभिषेक घाडगे इन ॲक्शन असतील, श्रेयश मारणे, बबलू असेल, मयुरेश यादव, उमेश गाडे, क्षितिज दंडवते आणि यश चव्हाण अशी प्लेइंग 11 आमच्यापर्यंत पोहोचली आहे. दरम्यान आदित्य गायकवाडची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये दाखल होतोय तो मॅन फ्रॉम रामदूत बिल्डिंग करी रोड सौरभ पांचाळ.
करिडोरचे बरेच खेळाडू आहेत, काळा चौकीचे बरेच खेळाडू आहेत, शिवडीचे बरेच खेळाडू आहेत, लालबागची टीम आहे, चिंचपोकळीचा एक संघ आहे जो मला वाटतं या स्पर्धेतला सर्वात महागडा संघ ठरला होता या लाईव्ह ऑक्शनच्या वेळेला. सिद्धेजी महाडिक यांचं मैदानावरती शुभागमन. व्हेरी वॉर्म वेलकम. शिवडी मुंबईकर आपल्याला सुद्धा विनंती, आपली सुद्धा प्लेइंग 11 आपण लवकरात लवकर आमच्याकडे पोच करायची आहे. सिद्धेश भोसले आज व्यासपीठावरती आहे, दिलीपभाई गवस, त्याचबरोबर आमचे चिंतामणी स्पोर्ट्सचे सर्व प्रकाशजी पांगम आज या मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. शैलेशजी शेडगे, मंदारजी गुरव, त्याचबरोबर शैलेश हरमळकर, अभिषेक पाटील. या वेळेला मात्र चांगला फटका मिड विकेटच्या डोक्यावरून फ्लॅट शॉट येतोय, बॅटमधून आवाज आलाय टक आणि धावा मिळतील टकाटक. आणखीन एक षटकार सौरभ पांचाळच्या बॅटमधून आलाय. एक गडी बाद 13 धावा, पहिल्या षटकाची समाप्ती. 14च्या सरासरीनं बॅटिंग करायची आहे, 84 धावांचं आवाहन आहे. काय रणनीती आखली आहे आज दोन्ही संघांनी, काय ठरवलंय, कशा पद्धतीने खेळायचं आहे, कशी बॅटिंग करायची आहे, कशी बॉलिंग करायची आहे. प्रत्येक टीम आज मात्र एकमेकांवरती कुरघोड्या करण्याचा प्रयत्न करतील, कारण आजचा दिवस जो आहे तो स्पर्धेचा अतिशय महत्त्वपूर्ण दिवस असणार आहे काही संघांसाठी. पहिल्या दिवसात आपण सर्व संघांच्या एक एक मॅच पूर्ण झालेल्या पाहिल्या. 6 संघ विजेते ठरले, 6 संघ पराभूत ठरले. विनर विनर लुजर लुजर असं मात्र हे संपूर्ण आयोजन आपण बघताय, हे संपूर्ण फॉर्मॅट आपण बघताय. आजच्या दिवसातला तिसरा सामना शिवडी मुंबईकर आणि मातृछाया संघ, 2 पराभूत संघांमध्ये मॅच असणार आहे. सध्या मात्र आपण जर पाहिलं तर 2 विजेत्या संघांमधली मॅच, परंतु प्रत्येक संघावरती हा डू ऑर डाय सिच्युएशन आहे. एकमेव असा संघ आहे वीर वॉरियर्स चिंतामणी 11 जो पहिल्या दिवसातून 2 मॅच जिंकलाय, कारण शेवटची एक मॅच आपण जी पाहिली त्यामध्ये मात्र वीर वॉरियर्स चिंतामणी 11 संघानं मात्र खूप चांगलं नशीब पाहिलं. खऱ्या अर्थाने हातातून निसटलेली मॅच मात्र त्यांनी जिंकली. दरम्यान नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आमच्या स्पर्धेसाठी मात्र विशेष सहकारी आहे ते रॉयल ड्रायफ्रुट्स अँड ॲग्रो प्रोडक्ट्सचे सर्व अभिषेकजी घाडगे, जे नंतरच्या मॅच मध्ये आपल्याला इन ऍक्शन सुद्धा बघायला मिळणार आहेत. संदेश या ठिकाणी मात्र पाहायला मिळतोय. पहिल्या दिवसात जबरदस्त तिखट गोलंदाजीचं प्रदर्शन त्यांनी शिवडी मुंबईकर संघाच्या विरोधात केलं. दरम्यान बॅटची इनसाइड एज घेतोय, शॉर्ट स्क्वेअर लेगचा फिल्डर तिकडे बॉलवरती पोहोचलाय. एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजांना. सौरभ पांचाळ आणि त्यांच्या जोडीला मात्र आपण जर पाहिलं तर स्वराज परब आयकॉन प्लेयर आहेत या टीमचे. सध्या मात्र स्कोर जर पाहिलं तर 14 वरती 1 अशी परिस्थिती आहे बेस्ट बॉईज संघाची. दुसऱ्या षटकातून 2 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय, 15 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. पुन्हा एकदा मात्र हवेत फटका सजवण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षक विक्रांत जाधव, सेफ हँड्स मध्ये चेंडू, आणखी एक विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळते मैदानामध्ये. स्वराज परब बॅक टू दी डगआउट. दुपारचं सत्र यानंतर मात्र आपण सामना क्रमांक 3 कडे वळणार आहोत. सध्या 11 वाजलेत. आजही स्पर्धा जर पाहिलं तर वेळेत सुरू झाली आहे. बरोबर 8:45 वाजता सामन्यांना सुरुवात झाली. एकंदरीत 8 सामने आजच्या दिवसामध्ये खेळवले जातील. त्यामध्ये विनर विनर लुजर लुजर असा फॉर्मॅट असेल. बेस्ट बॉईज आता कुठेतरी मात्र अडचणीत सापडताना दिसतोय. संघर्ष करावा लागेल आणि संघर्ष हे जीवन मित्रा, जो थांबला तो संपला. इथे रडायचं नाही, इथे लढायचं, हा मूलमंत्र मात्र हे अखंड हिंदुस्थानचे एकमेव हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा, तो लक्षात घेऊन मात्र आज हा खेळ तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळावा लागणार आहे. आज बरेच आपण जर पाहिलं तर प्रेक्षक या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आपण या स्पर्धेमध्ये स्वर्गीय सुरेश बने साहेबांच्या नेतृत्वाखाली मात्र आपण जर पाहिलं तर गेली कित्येक वर्ष खेळणारे खेळाडू आज त्यांच्या संघाच्या नावानं मात्र आज मैदानावरती उतरलेले पाहिले होते. आज त्यांना सुद्धा या स्पर्धेच्या निमित्तानं वारंवार आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली वाहतोय. एक क्रिकेटवेड व्यक्तिमत्व जे आपल्यामधून निघून गेले, पण खऱ्या अर्थानं मात्र त्यांच्या असंख्यशा आठवणी या स्पर्धेच्या निमित्तानं नक्कीच असतील. तीन चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. नुकतीच विकेट आली आहे. नवीन फलंदाज मैदानावरती
यश चव्हाण. आणि खऱ्या अर्थाने मात्र संदेश वाल्मिकीच्या गोलंदाजीचं कौतुक आणि कॉलिंग मध्ये गडबड झाली आहे आणि चुकीला माफी नाही. विकेटचं पतन. यश चव्हाण बॅक टू दी पॅव्हेलियन. गौरांग पारसेकर चपळाईनं धावत गेलेत आणि यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. अंडरस्टँडिंग नाही झालं दोन फलंदाजांमध्ये. कॉलिंग मध्ये गडबड, हँड अँड कोऑर्डिनेशन बिघडलं आणि ताळमेळ चुकल्यामुळे मात्र आणखीन एका विकेटला मुकावं लागतंय ते बेस्ट बॉईज टीमला. नवीन फलंदाज जातील मैदानामध्ये. फलंदाजांना विनंती, आपण तयार राहायचंय. आपल्या कव्हर्स मधून बॅट काढून ठेवा. आपण ऐन टायमाला आपण अशा वेळा घालवू नका, टाइमपास करू नका. आपण ही विनंती आहे. वेळेचं बंधन आहे आपल्या इनिंगसाठी. प्रत्येकाला 30 मिनिटांची वेळ दिली गेली आहे. जर वेळ झाला तर मग फलंदाजाला मात्र टायमरमुळे आउट दिलं जाऊ शकतं. नवीन फलंदाज जातोय मैदानाच्या आतमध्ये यश चव्हाणच्या जागेवरती. अथर्व भंडारे. 15 वरती 4. फाईट करावी लागणार आहे सध्या बेस्ट बॉईज. असं वाटलं होतं की सुरुवातीला ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आणि समोरच्या संघाला म्हणजे श्रीजा 11 लालबागला ज्या पद्धतीने मात्र त्यांनी कमीत कमी धावांवरती आउट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु दुसऱ्या डावामध्ये बघा आपण जर पाहिलं तर चेस करत असताना स्वतः सुद्धा त्या ठिकाणी बॅक टू बॅक विकेट्स गमावते ही टीम. जाऊया मैदानाच्या दिशेला. अथर्व भंडारे डावकुऱ्या त्याचा फलंदाज दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. संदेश वाल्मिकीचा पुढचा बॉल. पहिलाच बॉल. या वेळेला सुद्धा चांगला ब्रेक पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर हलकत करत मात्र सरळ यष्टीरक्षक विक्रांत जाधव मास्टर माइंड कॅप्टन आहेत. आज नशिबानं सुद्धा त्यांच्या टीमला चांगली साथ दिली. शेवटच्या टप्प्यामध्ये काही कॅचेस सुटल्या, त्यानंतर मग नशिबाच्या धावाही मिळाल्या. एकंदरीत लालबागच्या राजाच्या आशीर्वादानं आज ही टीम चांगला परफॉर्मन्स करते दुसऱ्या डावामध्ये सुद्धा. 15 वरती 4 सध्या आपण बघतोय. फलंदाजांना जखडून ठेवलंय, बांधून ठेवलंय, पायामध्ये साखळ दंड ठोकलेत. या गोलंदाजासाठी मात्र मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. नाव आहे संदेश वाल्मिकी. या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रभावी गोलंदाजी करणारा हा गोलंदाज आहे आणि पहिल्या 2 सामन्यांमध्ये त्यांनी केलेल्या या गोलंदाजीमुळे असं वाटतं की या संपूर्ण स्पर्धेमध्ये तो उत्कृष्ट गोलंदाजांच्या मानकरीच्या रेसमध्ये आहे. क्वालिटी गोलंदाजीचं प्रदर्शन आपण पाहताय ते संदेश वाल्मिकी यांचं. खऱ्या अर्थाने मात्र या SVPL मध्ये आपण हे नवीन टॅलेंट शोधून काढण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो आणि ते टॅलेंट मात्र बघायला मिळतंय ते संदेश वाल्मिकीकडून. अचूक टप्प्यावरती केली जाणारी ही लाजवाब गोलंदाजी आपण त्याच्या माध्यमातून पाहिली आहे. दरम्यान 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 7.5ची सरासरी आणि 4 गडी बाद. 15 अवघ्या धावा मात्र या ठिकाणी 2 ओव्हरमध्ये खर्च केल्यात. एकंदरीत पॉवर प्लेचा खेळ मात्र अतिशय प्रभावी राहिलाय तो गोलंदाजांच्या माध्यमातून. रोहित माने पुन्हा एकदा मात्र लालबाग एक्सप्रेस बॉलिंग मार्क वरती. पुढील मॅच साठी मात्र प्लेइंग 11 आमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. मातृछाया संघ उमेशजी गाडे यांच्या टीमकडून. शेवटी मुंबईकरला सुद्धा विनंती आहे शिवाजी भाऊ, आपली सुद्धा प्लेइंग 11 लवकरात लवकर पोच करायची आहे. होय, आणि नक्कीच सर्व खेळाडूंना खेळायची संधी या स्पर्धेमध्ये आपल्याला द्यावी लागणार आहे. यावेळेला मात्र डाऊन द ग्राउंड फटका खेळलाय. 2 खेळाडूंच्या मधून जागा शोधली आहे. बरोबर समोरच्या दिशेला हा 1 मोर बिग हिट बाय सौरभ पांचाळ. फ्लॅट सिक्सर षटकार. सौरभ पांचाळ मध्ये सुद्धा क्षमता आहे, ताकद आहे या खेळाडूमध्ये. संघाला धावांची गरज आहे आणि या धावा त्यांना बनवायच्या आहेत. ना सूरत देखते ना मूरत देखते, ये तो बस अपने टीम की जरूरत देखते. पुन्हा एकदा मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न, परंतु उंची जास्त, लांबी कमी. विशारद पगारे चेंडू खाली आणि सौरभ पांचाळ बाद. रोहित मानेच्या खात्यामध्ये आणखीन एक मोठा मासा. अगदी जाळं फेकलं होतं, मजबूर केलं काऊ कॉर्नर मध्ये. मोठ्या बाउंड्रीच्या दिशेने हा फटका खेळायला आणि तिथे मात्र सेफ हँड्स मध्ये चेंडू जातो. विशारद पगारे चेंडू खाली. सहज सोपा सुरेख असा झेल आणि सौरभ पांचाळ बाद.
दर्शन शुक्ला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आमचे पिंट्या भाऊ सुद्धा खऱ्या अर्थाने काळा चौकीचं मैदान म्हटलं की मग पिंट्या भाऊ आलेच, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. आमचे युवराज असतील त्यांचं सुद्धा खूप चांगलं या सहकारी स्पर्धेसाठी त्यांचं सुद्धा आभारी असणार आहोत. 21 वरती 5 सध्या आपण बघतोय. एकंदरीत अर्धा संघ जो आहे तो या ठिकाणी माघारी परतलाय, गारज झालाय. आमचे वेदांत त्यांचं सुद्धा या ठिकाणी आम्ही आभारी असणार आहोत. आज चिंतामणी स्पोर्ट्सचे सर्व सन्माननीय प्रकाशजी पांगम यांचं सुद्धा आमच्या आयोजन समितीला खूप चांगलं योगदान आणि खऱ्या अर्थाने आपल्या शिवडी विधानसभेमध्ये ज्या ज्या वेळेला क्रिकेटच्या स्पर्धा होतात त्या वेळेला मात्र स्पोर्टिसेकचे भगवान सामंत असतील, चिंतामणी स्पोर्ट्सचे आमचे सन्माननीय प्रकाशजी पांगम असतील, या सर्व व्यक्तींचं मात्र खूप चांगलं सहकार्य राहतं. अनेक स्पोर्ट्स ब्रँड असतील ज्यामध्ये आपण MB स्पोर्ट्स हे नाव सुद्धा घेऊ शकतो. अर्थात आपल्या सर्वांचे लाडके मयुरेश भवर उर्फ अम्मा त्यांनी मोठं सहकार्य या स्पर्धेला केले, त्यांचं सुद्धा आभारी असणार आहोत. दरम्यान यावेळेला इनसाइड आउटचा प्रयत्न होता, डीपर पॉइंटला बॉल चाललाय, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. सिंगलने मात्र या ठिकाणी आता काही होणार दिसत नाहीये. मोठ्या फटक्यांची गरज आहे बेस्ट बॉईजला. चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागणार आहे बेस्ट बॉयच्या फलंदाजांना. एकंदरीत आक्रमकता स्वीकारावी लागेल. सध्या आपण जर पाहिलं तर 2.5 ओव्हरचा खेळ जवळपास संपलाय आणि अवघ्या 22 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. चेसेबल ग्राउंड आहे, परंतु आज मात्र कुठेतरी तिखट गोलंदाजीमुळे या धावांवरती रोख लावण्याचं काम इथे श्रीजा 11 लालबागचे गोलंदाज करतायत. 84चं टार्गेट. अथर्व भंडारे स्ट्राईकवर. वेगवान बॉल पाहायला मिळतोय. लालबाग एक्सप्रेस रुळावर मात्र वेगाने धावतेय. चांगली गती पाहायला मिळते, चांगली लाईन पाहायला मिळते, चांगली लेंथ पाहायला मिळते ती रोहित मानेकडून. एक सुपरहिट गोलंदाजी सध्याच्या मॅच मध्ये. संदेश वाल्मिकीचं सुद्धा या ठिकाणी आम्ही कौतुक करू, कारण त्या गोलंदाजाने नक्कीच सर्व प्रेक्षकांची आणि सर्वांचीच मनं जिंकली आहेत. चुकीची दुरुस्ती इथे मात्र होईल. 4 विकेट्स आतापर्यंत गमावलेत. दरम्यान या वेळेला हेलिकॉप्टर. व्हॉट अ स्ट्रोक. इनक्रेडिबल, अतुलनीय, अविश्वसनीय बॉटम हँडचा वापर आणि चेंडू सरळ लॉंग ऑन सीमा पार. षटकार. पाहावा आणि पाहतच राहावा असा फटका या वेळेला अथर्व भंडारेच्या बॅटमधून आलाय. टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि चेंडू हवाई सफर करत. या वेळेला मात्र विकेट किपरकडे. निर्धाव चेंडू होते सांगतात. 3ऱ्या षटकाचा खेळ संपलाय आणि 3 षटकांखेरीज मात्र 4 गडी बाद 28 धावा धावफलकावरती आलेल्या आपण बघतोय. याही इनिंग मध्ये पहिल्या 3 ओव्हर दरम्यान एकही अतिरिक्त धाव आलेली नाहीये. एकंदरीत एका चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन आज दोन्ही टीम कडून. म्हणजे आपण बेस्ट बॉईजचा जर खेळ पाहिलात गोलंदाजीच्या माध्यमातून पहिल्या डावात पहिल्या 3 ओव्हर दरम्यान एकही एक्स्ट्रा त्यांनी खर्च केलेली नव्हती. आणि श्रीजा 11 लालबाग संघाचे गोलंदाज रोहित माने आणि संदेश वाल्मिकी दोघांनी या पहिल्या 3 ओव्हर दरम्यान एकही एक्स्ट्रा खर्च केलेली नाहीये. दरम्यान इम्पॅक्ट प्लेअरचा या ठिकाणी वापर केला जाणार आहे. तो आता सध्या बॉलिंग टीम कडून म्हणजे श्रीजा 11 लालबाग कडून मात्र आता बॉलिंगसाठी इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आपण जर पाहिलं तर त्यांच्या टीम कडून नाव सांगितलं गेलं होतं यज्ञेश तुळसकर. मात्र त्या गोलंदाजाचा वापर आता केला जाणार आहे. यज्ञेश तुळसकर पुन्हा एकदा जाईल मैदानाच्या आतमध्ये ॲज अ इम्पॅक्ट प्लेअर. 28 धावा 4 गडी बाद. इम्पॅक्ट प्लेअरचा वापर या ठिकाणी करतायत. विक्रांत जाधव एक मास्टरमाइंड कॅप्टन आहेत. 84 धावा तसं बघायला गेलं तर या मैदानावरती काही मोठ्या धावा नाही आहेत, पण आपण नेहमी म्हणतो की क्रिकेटच्या पटलावरती कोणतीही धावसंख्या ही तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही. पहिल्या सामन्यादरम्यान 147 झाल्या होत्या, या सामन्यादरम्यान 84. पहिल्या सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर जबरदस्त असा पाठलाग तिकडे केला गेला होता. सियासरा 11 संघाच्या माध्यमातून सुद्धा तब्बल 129 धावा पाठलाग करत असताना त्यांनी सुद्धा बनवल्या. एकंदरीत 18 धावांमुळे कुठेतरी पराभवाचा सामना त्यांना करावा लागला. आज मात्र 84 धावांचा पाठलाग आणि त्यामध्ये मात्र आपण जर पाहिलं तर श्रीजा 11 लालबाग हा संघ कुठेतरी या धावा डिफेंड करण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. 28 वरती 4 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर पहिल्या 3 ओव्हरचा खेळ आणि दरम्यान या वेळेला मात्र दर्शन शुक्लाच्या बॅटमधून आलाय लांब 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 लचक षटकार.
येस, समोरची टीम आपण जर पाहिलं तर शिवडी मुंबईकर संघाचं सुद्धा प्लेइंग 11 आमच्याकडे पोच होत आहे. फरदीन काझी इन ऍक्शन असणार आहेत, अनिकेत चव्हाण असतील, सुदेश सकपाळ, रिजवान खान, सूरज साहू आणि दरम्यान आणखीन एक लाजवाब सिक्सर, सडक पे कडक, दर्शन शुक्ला ब्रँडेड षटकार. आम्ही सुद्धा हार मानलेली नाहीये हे दाखवून देतोय दर्शन, आपल्या फलंदाजीचं देतोय दर्शन, आपल्या सर्व प्रेक्षकांचं करतोय मनोरंजन. आणखीन एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. आमचे ऑफलाईन आणि ऑनलाईन गुणलेखक ओम तावडे त्यांचं सुद्धा आम्ही या ठिकाणी वारंवार आभार व्यक्त करतोय. खऱ्या अर्थाने एक युवा टॅलेंटेड असे गुणलेखक आहेत, अतिशय तंतोतंत असं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून. आणि दरम्यान याही वेळेला बॉल जातोय खेळाडूच्या मस्तकवर दस्तक देत, वन बाउंड, सीमारेषा पार, रन मिळतील 4 4 4 4, चौकार. क्लास बॅटिंग बाय दर्शन शुक्ला. संदेश वाल्मिकीच्या गोलंदाजीवरती आता मात्र तुटून पडलाय. ज्या गोलंदाजाचं आतापर्यंत आपण कौतुक करत आलो त्या गोलंदाजावरती आता आक्रमण करायला सुरुवात केली आहे. म्हणजे मुळशी पॅटर्नचा तो डायलॉग आठवला की मारायचं तर टॉपच्याला मारायचं, असा काहीसा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये दर्शन शुक्लाकडून केला जातोय. 4 4 4 असा आकडा या 4 धावांमुळे 44 वर 4, 3.3 चेंडूच्या समाप्तीनंतर. या वेळेला सुद्धा मात्र पोझिशन मध्ये तर आले पण बॉल आणि बॅट मध्ये कॉन्टॅक्ट नाहीये. यॉर्कर लेंथ हाताळली होती आणि तिथे मात्र निर्धाव चेंडू येतोय. चौथा बॉल पूर्ण झाला या षटकाचा. 84 धावांचं टार्गेट आहे, अजून 40 धावा बनवायचे. चौथी ओव्हर प्रगतीपथावर आहे, 4 बॉल पूर्ण झालेत. म्हणजे एकंदरीत 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये या 40 धावांची आवश्यकता. आणखीन एक चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, रन मिळत आहेत 4. आणखीन एक खणखणीत SVPL चौकार. पुन्हा एकदा फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळतोय आणि तिकडे आपण जर पाहिलं तर कार्यसम्राट शाखा प्रमुख जयसिंग आप्पा भोसले यांच्या बॅनरला दिली जाणारी सलामी असेल. आणखीन एका चौकारासोबत 48 ऑन बोर्ड आणि शेवटचा बॉल शिल्लक. 13 चेंडू 36 धावा बनवायचे आहेत. सामना अजूनही संपलेला नाहीये. मॅच मध्ये कमबॅक होतंय बेस्ट बॉईज या संघाचं. दर्शन शुक्ला इन ऍक्शन, मॅन इन फॉर्म, मॅन ऑन फायर. अपील केली आहे, अपील फेटाळली आहे, रन कंप्लीट होतीये, ओव्हरची होतीये समाप्ती. 4 ओव्हर नंतर संघाची धावसंख्या 49 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. 12 बॉलचा खेळ बाकी आणि 12 चेंडूंमध्ये 35 धावांचा पाठलाग. पुनरागमन होतंय. कमबॅक इज ऑलवेज बेटर दॅन सिट बॅक. उत्साहाचं वातावरण आहे. 12 चेंडू 35 धावांची आवश्यकता, 49 धावा स्कोर कार्ड वरती. आता मात्र चिंतेचं कारण बनली आहे ही बॅटिंग. विचार विनिमय होतोय त्या ठिकाणी. आता मात्र टेन्शन वाढतंय ते श्रीजा 11 लालबाग संघाच्या गोलंदाजांवरचं सुद्धा. 12 बॉल 35 ची आवश्यकता. इथे उत्साहाचं वातावरण बघायला मिळालं या ओव्हर नंतर. जाऊया मैदानाच्या दिशेने. नवीन गोलंदाज कोण असेल? मला वाटतं लकी गुप्ता. पहिल्या मॅच मध्ये मात्र याही गोलंदाजाने चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन केलं शिवडी मुंबईकर संघाच्या विरोधामध्ये. डावखुरी हाताचा एक फिरकीपटू आहे. रोहित माने मात्र त्याला मार्गदर्शन करतोय, कानमंत्र देतोय. सध्या दर्शन शुक्ला इन ऍक्शन, इन फॉर्म पाहायला मिळतोय मैदानामध्ये. वेळेचं बंधन असणार आहे. अजून 7 मिनिटं आणि 17 सेकंड्स आहेत या इनिंग मधली. मॅच थांबवा, मॅच थांबवा.
भारत माता की. जाऊया मैदानाच्या दिशेने. नवीन ओव्हरला होईल सुरुवात. 12 चेंडू 35 धावांचं आवाहन. दर्शन शुक्ला ऑन स्ट्राईक. लकी गुप्ताचा पहिला बॉल. या वेळेला बॅटची घेतोय कडा. जमिनीला आग लावत बॉल मात्र थर्डमॅन सीमारेषेच्या पलीकडे. पहिल्याच बॉल वरती आलाय. SVPL चौकार. मॅचचा आनंद आता द्विगुणित झालाय. रंग रंग आणि रंग भरले जातील या सामन्यामध्ये. मॅच मध्ये ट्विस्ट आलाय. मागील ओव्हर या मॅचची मात्र नक्कीच एक महत्वपूर्ण ओव्हर राहिली आणि खऱ्या अर्थाने मात्र या मॅच मध्ये रंगत आणतोय तो दर्शन शुक्ला, मॅन फ्रॉम परेल. लकी गुप्ता पुढच्या बॉलसाठी. दुसरा बॉल सोडून दिलाय. पंच मागे फिरतायत. दोन्ही हात खोलतायत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा रन मिळतायत. धावफलकात होते एका धावेची वाढ, एका धावेची प्रगती, एका धावेचा विकास, एका धावेचा बदल, एका धावेचं परिवर्तन, एका धावेचा चेंज. मॅच मध्ये मात्र ट्विस्ट. 54 धावा स्कोर कार्ड वरती. 11 चेंडू 30 धावा. या वेळेला मात्र स्विंग अँड मिस. जाईल चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेला. 10 चेंडूंमध्ये 30 धावा. या 10 चेंडूंमध्ये क्रिकेटच्या सोप्या भाषेत 5 षटकार ठोकायचे. मानलं तर सोपं आणि मानलं तर कठीण. फुल टॉस बॉल. प्रॉपर कनेक्शन नाहीये. पहिली धाव घेतली आहे वेगाने. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न होत नाहीये. 9 बॉल 29 धावा. काय घडणार, काय बिघडणार. एका बाजूला अथर्व भंडारे, एका बाजूला दर्शन शुक्ला. बॉलिंग करतोय लकी गुप्ता, एक युवा गोलंदाज. 3 बॉल पूर्ण. रंगतदार मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा आता पाहायला मिळतोय मैदानामध्ये. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या दिशेला. काय घडणार आहे, काय बिघडणार आहे. दर्जेदार मॅच पाहायला मिळते. या वेळेला फुल टॉस बॉल. फुल टोल वसूल केलाय. मिड विकेटच्या डोक्यावरून बॉलला गुल केलाय आणि रिव्ह्यूची मागणी आली आहे. बीमर बॉल आहे का हे पडताळलं जाईल. टीव्ही अंपायर सुबोधजी घडसे करतील या चेंडूची पडताळणी. षटकार तर आलाय. बीमर आहे का पाहूया. आणि हा नो बॉल आहे. बेस्ट बॉईज संघासाठी आनंदाची बातमी आली आहे. नो बॉल वर षटकार. बीमर आहे. अबोव द वेस्ट आहे. काय मॅच रंगली आहे. संघाची धावसंख्या या 7 धावांमुळे जाऊन पोहोचेल ती 61 धावांवरती. 62 धावांवरती. 62 धावा 4 गडी बाद. बावीस धावांची आवश्यकता आहे. 9 बॉल शिल्लक राहिले आहेत. मॅच मध्ये मात्र पलटवार होताना आपल्याला पाहायला मिळतोय. बेस्ट बॉयच्या डगामध्ये उत्साहाचं वातावरण. आणखीन एक फुल टॉस डाऊन द ग्राउंड. तिकडे मात्र यज्ञेश आहेत क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत. एकच धाव घेण्याची संधी मिळेल. श्रीजा 11 लालबाग की बेस्ट बॉयज. कोण जिंकणार ही मॅच. दर्शन शुक्ला स्ट्राइक वरती येतील. 8 बॉल 21 धावांचा पाठलाग करायचा आहे. सर्वच प्रेक्षकांच्या नजरा मात्र या सामन्याकडे आहेत. प्रत्येक जण आपल्या देवाकडे प्रार्थना करतोय की आमची टीम जिंकू दे. मग कोणी बेस्ट बॉयज साठी तर कोणी श्रीजा 11 साठी. दर्शन शुक्ला ऑन स्ट्राइक. खोदून काढलाय बॉल. ड्राइव्ह केलाय. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे तिकडे. एकच धाव घेण्याची संधी पुन्हा मिळतीये. 7 बॉलचा खेळ बाकी राहिलाय आणि 7 बॉल मध्ये गरज आहे ती आता 20 धावांची. शेवटचा बॉल शिल्लक या षटकातला. चेअरअप केलं झालंय आपल्या गोलंदाजांना.
टेन्शन दोन्ही बाजूला सारखंच आहे, प्रेशर दोन्ही बाजूला सारखाच आहे. आतापर्यंत हा सामना जनरल वॉर्ड मध्ये होता, आता हा सामना आयसीयू मध्ये गेलाय. काय घडणार, काय बिघडणार, कोण जिंकणार, कोण हरणार? SVPL 2026 या वेळेला फ्लॅट शॉट, चेंडू चाललाय सीमा रेषा पार. शेवटच्या बॉलवरती आलाय हा खणखणीत हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक षटकार. मॅच मध्ये कमबॅक, मॅच मध्ये पुनरागमन बेस्ट बॉईज या संघाचं. 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 6 बॉल मध्ये 14 धावांची आवश्यकता. म्हणजे काल आपण पाहिलेल्या शेवटच्या सामन्या दरम्यानचं ते समीकरण पुन्हा एकदा समोर आहे. 6 बॉल आणि 14 रन. एका बाजूला बेस्ट बॉईज, एका बाजूला श्रीजा 11 लालबाग. वेळेत सामना चालू आहे. 23 मिनिटं आतापर्यंत खर्च केलेली आहेत. टेनिस क्रिकेटवरती सुद्धा आपण पाहिलात तर या स्पर्धेचं लाईव्ह चित्रण इंडियाज फर्स्ट टेनिस बॉल क्रिकेट वेबसाईट tenniscricket.in. बरेच प्रेक्षक जुळले जात आहेत. प्रेक्षकांची मात्र ऑनलाईन व्ह्यूअर्सची सुद्धा गर्दी वाढते आहे. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत. जरा मित्रांनो ही बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये या फलंदाजांसाठी. टाळ्यांचा गजर, शिट्ट्या वाजतायत. प्रेक्षकांना मात्र ओढून आणलंय या सामन्याने मैदानाच्या दिशेला. इम्पॅक्ट प्लेयर यज्ञेश तुळसकरच्या हातामध्ये ही निर्णायक ओव्हर. काय सामना रंगतोय, पाहावा पाहावा आणि पाहतच राहावा असा सामना आहे. आणि प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन या सामन्यादरम्यान होत आहे. इम्पॅक्ट प्लेयरला पाचारण केलंय बॉलिंग मार्क वरती. 6 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. काय घडणार, काय बिघडणार, कोण जिंकणार, कोण हरणार? हार आणि पराभव, विजय आणि पराभवाच्या मधले हे 6 चेंडू आपण पाहताय. श्वास रोखून धरायला लावणारा सामना मैदानाच्या आतमध्ये. यज्ञेश तुळसकर विरुद्ध दर्शन शुक्ला. पहिला बॉल मिस टाइम स्ट्रोक येतोय. 1 धाव तर नक्कीच मिळेल. रोहित माने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आहेत. 5 बॉल आणि 13 धावांची गरज. स्ट्राइक वरती जातील अथर्व भंडारे. प्रेशर प्रेशर आणि प्रेशर. ताण वाढतोय, दडपण वाढतंय. दोन्ही संघांवरती सारखंच दडपण आहे. जितकं दडपण गोलंदाजावरती तितकंच दडपण फलंदाजावरती. कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला, कधी परळ तर कधी लालबाग, कधी बेस्ट बॉईज तर कधी श्रीजा 11, कधी गुलाबी तर कधी पिस्ता, कधी गोलंदाज तर कधी फलंदाज, कधी बॅट तर कधी बॉल. क्रिकेटचा खेळ. वेळ बदलायला वेळ लागणार नाही. आणि याही वेळेला मात्र मिस टाइम. आणखीन एक सिंगल. 4 बॉल 12 धावांची गरज. दर्शन शुक्ला पुन्हा एकदा स्ट्राइक वरती. अजूनही सांगता येत नाही या मॅचचा विजेता कोण असेल. क्रिकेटचा खेळ आहे, अनिश्चिततेचा खेळ आहे. वक्त वक्त की बात है, जिसका आ गया वो छा गया. जब तक ना सफल हो चैन नींद को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़ मत भागो तुम, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. या वेळेला दर्शन शुक्ला पुन्हा एकदा मात्र डीपला. फिल्डर तिकडे तैनात. एकच धाव घेण्याची संधी. 73 धावा धाव फलकावरती. 3 बॉल आणि 11 धावांची गरज. सामना जर बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर पाहायला मिळेल का या मॅच मध्ये? पहिल्या दिवसात तर एकही सुपर ओव्हर नाही बघायला मिळाली, पण प्रेक्षकांची इच्छा नक्कीच असेल की आज या सामन्यादरम्यान सुपर ओव्हर पाहायला मिळावी. 3 बॉल 11 रन. हृदयाची ठोके आता मात्र धडधड 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 करू लागलेली आहेत. जनरल वॉर्ड मधला सामना आयसीयू मध्ये आलाय. सध्या व्हेंटिलेटरवर आहे. मॅच भारत माताच्या नाक्यावरती आहे. परेळला जाईल की लालबागला जाईल? SVPL 2026. या वेळेला मात्र पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. डीपला बॉल. पहिली रन तर वेगाने घेतली आहे. 2 बॉल 10 धावा आता मात्र गरजेच्या आहेत. काहीही घडू शकतं. इम्पॅक्ट प्लेयर यज्ञेश तुळसकर पहिल्या 4 बॉलवरती फक्त 4 धावा दिल्या आहेत. आता शेवटचे निर्णायक 2 चेंडू पाहायला मिळतील. मास्टर माइंड विक्रांत जाधव मार्गदर्शन करतायत यज्ञेशला.
लाजवाब मॅच. मित्रांनो, जरा मॅच आवडली असेल तर दोन्ही संघांसाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. सर्वांनाच आवडेल अशी मॅच आहे. एक उत्कंठावर्धक सामना मैदानाच्या आतमध्ये. या बॉलवर आलाय 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 हा षटकार. फटक्यात आहे वजन आणि धावा मिळतील अर्धा डझन. इरादा केलाय पक्का. बॉलवर लावलाय 6 धावांचा शिक्का. दे धक्का घे छक्का. 1 बॉल आणि 4 रन. शेवटचा बॉल बाकी आहे या मॅच मधला. दर्शन शुक्ला दर्शन देतोय आपल्या फलंदाजीतून आज या सर्व प्रेक्षकांना. आपल्या कमालीच्या या फलंदाजीमुळे सर्वच प्रेक्षकांची मनं जिंकतोय आज दर्शन. 1 बॉल 4 धावांची आवश्यकता. काय घडणार शेवटच्या बॉलवरती. श्वास रखून धरायला लावणारी ही मॅच मैदानामध्ये आपण रंगताना बघतोय. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक 2026, शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2026, दिवस क्रमांक 2, सामना क्रमांक 2, बेस्ट बॉयज आणि श्रीजा 11 लालबाग. काय मॅच रंगली आहे. 1 बॉल 4 रन. आता प्रत्येक जण आपल्या खुर्च्या सोडून मात्र पायावर उभे राहून मॅच बघतायत. प्रत्येकाचे फिंगर क्रॉस. फिनिशिंग टच कोणाला द्यायचा आहे, गोलंदाज की फलंदाज. शेवटचा बॉल आणि या वेळेला मात्र बॉल डीपला चाललाय. आणि यामुळे मात्र आपण जर पाहिलं तर श्रीजा 11 लालबाग विक्रांत जाधव अँड टीम या मॅचचा विजेता. पण काय मॅच रंगली आहे मित्रांनो. जरा या फलंदाजीसाठी सुद्धा टाळ्या झाल्या पाहिजेत. शेवटचा बॉल नाही कनेक्ट करता आला आणि त्यामुळे एकच धाव मिळाली आणि बेस्ट बॉईजला मात्र पराभवाचा सामना करावा लागतोय या मॅच मध्ये. व्हेरी हार्ड लक दर्शन, व्हेरी हार्ड लक अथर्व अँड व्हेरी हार्ड लक टीम बेस्ट बॉईज. व्हॉट अ मॅच. चेक चेक. आणि या सामन्याचा सामनावीर ठरलाय. टीमला 6 बॉल 14 धावा डिफेंड करून देणारा इम्पॅक्ट प्लेयर यज्ञेश तुळसकर. या मैदानावरती 6 बॉल 14 म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि त्या धावा आज मात्र त्याने या शेवटच्या षटकात डिफेंड केल्या. त्यामुळे यज्ञेश तुळसकर ठरतोय या सामन्याचा सामनावीर. आणि यज्ञेश तुळसकरच्या या गोलंदाजीसाठी मात्र स्पोर्टिसॅकचे सर्व भगवानजी सावंत आणि दिलीपभाई गवस यांच्याकडून 1001 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक यज्ञेशला. सर्वप्रथम हे रोख रकमेचं पारितोषिक देऊया आणि त्यानंतर मग ही सामनावीराची ट्रॉफी. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून त्याला मैदानामध्ये बोलवलं होतं आणि मास्टर माइंड होते विक्रांत जाधव. आणि खऱ्या अर्थाने आज या इम्पॅक्ट प्लेअरचा काय फायदा असतो हे आज दाखवून दिलंय ते श्रीजा 11 लालबाग संघाच्या संघनायक विक्रांत जाधवांनी. अभिनंदन आहे यज्ञेश. येस यज्ञेश, 2च मिनिटं आपण चर्चा करूया. काय प्रेशर होतं म्हणजे शेवटच्या मॅच मध्ये सगळ्यांचंच. आपण जर पाहिलं तर ओव्हर जी होती ती त्यावेळेला तुला दिली गेली, त्यावेळेला तुझ्या मनामध्ये काय चाललं होतं आणि काय सांगितलं होतं विक्रांतने. गोट्याला फक्त एवढंच बोलला की 6 बॉलमध्ये 14 रन करायचे आहेत. फक्त तू तुझे 6 बॉल व्यवस्थित टाक, आपण व्यवस्थित जिंकणार. आणि कसं वाटलं आज हा प्रेशर हँडल करत असताना इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती खेळायची संधी जी या स्पर्धेमध्ये मिळत असते. संधी तर आम्हाला गोट्यामुळेच भेटते, पण आज चांगला वाटला मॅच जिंकवली तर. आज ही मॅन ऑफ द मॅच मिळाली. या नंतरच्या मॅचसाठी आता काय तयारी करशील आणि बॉलिंग टाकत असताना म्हणजे मनामध्ये कसं धडधड चालू होती, काय चालू होतं. भीती तर वाटत होती थोडी, कारण की त्यांनी आधी पण 6 मारलेले, पण माझी बॉलिंग चांगली पडली. तर एकदा जोरदार टाळ्या यज्ञेश तुळसकर साठी झाल्या पाहिजेत मित्रांनो. अशी प्रभावी गोलंदाजी आज या खेळाडूनं केली आहे, त्याबद्दल त्याचं अभिनंदन. आणि नंतर कांबळे साहेब मी यांना पुढे बोलवतोय. कांबळे साहेब आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपला सन्मान आमच्या आयोजन समितीच्या वतीने आम्ही करणार आहोत. मी उमेश सर आपल्याला विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण कांबळे साहेबांचा यथोचित सन्मान यथोचित सत्कार आज व्यासपीठावरती करायचा आहे. संदीपजी कांबळे आज बरेच लांबचा प्रवास करून आज ही स्पर्धा पाहण्यासाठी आणि आपल्या या सर्व युवा खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी ते इथे आलेले आहेत.
तर कांबळी साहेब आपल्या या ठिकाणी नक्कीच आम्ही मनपूर्वक आभारी असणार आहोत की आपल्या अमूल्य वेळातील वेळ काढून आपण आज या स्पर्धेनिमित्ताने या व्यासपीठावरती उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक हार्दिक 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 आभार. असं सहकार्य आम्हाला वर्षोनवर्ष लाभो हीच आम्ही अभुदयनगरच्या राजाचरणी प्रार्थना करतोय. आणि नक्कीच आज ही मॅच आपण पाहिलात, कसं वाटलं की आज शिवडी विधानसभेतल्या युवा खेळाडूंकडून एक चांगला खेळ होतोय आणि युवा खेळाडूंना काय मार्गदर्शन कराल आणि आयोजकांना कशा शुभेच्छा द्याल? मी सगळ्या खेळाडूंना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देतो, कारण दरवर्षी ही स्पर्धा व्हावी हीच आमची इच्छा आहे. बाकी काय मी काय बोलू शकेल. तर कशी वाटली ही शेवटची ओव्हर? खऱ्या अर्थाने ज्या वेळेला ती मॅच बघत होता त्यावेळेला मनामध्ये काय चालू होतं सर? त्याचा खरं त्या मुलाचं अभिनंदन करायला पाहिजे, त्यांनी छान ओव्हर टाकली. तर खूप साऱ्या शुभेच्छा आहेत तुमच्याकडून, तुमचा आभार आहेत आपण इथे आल्याबद्दल. नक्कीच आम्ही आपले आभारी असणार आहोत. दरम्यान मात्र हा सामना पूर्ण झालेला पाहिला. एकंदरीत श्रीजा 11 लालबाग या संघानं पहिल्या दोन्ही सामन्यांवरती विजय निश्चित करत सुपर 6 मध्ये आपलं स्थान निश्चित केलंय. आणि आपण मात्र आता जाऊया पुढील होणाऱ्या सामन्याकडे. एका बाजूला असणाऱ्या मातृछाया संघ म्हणजेच उमेश गाडे आणि टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल ती शिवाजीभाऊ दरेकर, धीरज राय आणि संदीप इंगळे यांच्या संघ मालकीखाली खेळणारा संघ अर्थात शिवडी मुंबईकर. मी राजेशजी मांगडे शिवसेना शाखा क्रमांक 206 उपशाखा प्रमुख आपल्यासोबत या ठिकाणी उपस्थित राहत आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत करतोय. आणि राहुल सिंग साहेब यांना मी विनंती करतोय, प्रिवाण अंतरा काव्य संघाचे संघमालक सन्माननीय राहुलजी सिंग यांना सुद्धा मी व्यासपीठावरती येऊन विराजमान होण्याची विनंती करतोय. आणि यानंतर मात्र जशी सामन्याला सुरुवात होईल तसं मायक्रोफोनवर मी आवाजात थोडासा बदल करेन. मी छोटीशी विश्रांती घेतो प्रेझेंटेशन बॉक्समधून, इथेच थांबतो. तोपर्यंत आपण सर्वजण ऐकत राहा, पाहत राहा, अनुभवत राहा. तुम्हा आम्हा सर्वांची लाडकी हक्काची मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा अर्थातच शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2026 हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक. पुढील सामन्यासाठी आवाज आपण ऐकाल तो माझे सहकारी समालोचक मित्र अभिषेक पाटील यांचा. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद रोशनजी पाताडे. क्रिकेटचा महासंग्राम रंगलाय आणि आता आणखीन एक शिवडी विधानसभेतल्या सर्व खेळाडूंसाठी आणखीन एक आनंदाची गोष्ट आहे. येत्या जुलै महिन्यात याच मैदानात 8 संघांमध्ये शिवडी विधानसभा प्रीमियर लीग पावसाळी रब्बर बॉल क्रिकेट स्पर्धेचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे. 8 संघांमध्ये ही स्पर्धा होईल, आपण याची नोंद घ्या. प्रथम पारितोषिक रोख रक्कम 1,11,111, द्वितीय पारितोषिक 66,666 आणि या स्पर्धेचा फॉर्मॅट असणार आहे ऑल इंडिया आयकॉन. एक असणार आहे या प्रत्येक संघामध्ये. तुम्हाला जो आयकॉन आहे तो तुम्ही चॉईस करून घेऊन येऊ शकता आणि आणखीन एक आयकॉन असेल तो मात्र शिवडी विधानसभेतला असेल, आपण याची देखील नोंद घ्या. आणि ऑक्शन बेस असेल ही स्पर्धा. 8 संघांमध्ये